तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन। दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने जुलै महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आणि त्या पर्वाच्या अंतर्गत हा जो दुसरा टप्पा सुरू आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामधला आजचा जो 9वा भाग आहे तो आपण आज येथे सादर करीत आहोत। आजच्या 9व्या भागाच्या अगोदर आपण जे 8 भाग पाहिले त्याच्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण पाली साहित्य आणि ते पाली साहित्य इथून मौखिक गेलं आणि ते श्रीलंकेतून पुन्हा लेखी स्वरूपामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीने आलं आणि संपूर्ण जगाती कशा पद्धतीने गेलं हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर पाली साहित्याचा भाग संपल्यानंतर आज आपण जो भाग पाहणार आहे त्या भागाचं नाव आहे की भारतामध्ये बौद्ध धम्माचा उदय कसा झाला, विकास कसा झाला आणि अंत कसा झाला। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्याच्या अगोदर किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम हे सांगितलं होतं की जोपर्यंत आपण या देशामध्ये बौद्ध धम्माचा उदय कसा झाला आणि अस्त कसा झाला याचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा भारतामध्ये बौद्ध धम्म जर पुनरुज्जीवित करायचा असेल तर तो नेमका कशा पद्धतीने करायला पाहिजे हे कळणार नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट राष्ट्रांच्या समोर की 27 बुद्धिस्ट राष्ट्रांच्या समोर ज्या 2 परिषदा एक श्रीलंकेमध्ये आणि ब्रह्मदेशामध्ये झाली होती त्याच्या समोर जाहीर केलं होतं की भारतामध्ये जी बौद्ध धम्म पुनरुज्जीवनाची माझी योजना आहे त्या योजनेचा मूळ आधारच आहे की बौद्ध धम्माचा उदय कसा झाला आणि बौद्ध धम्माचा अस्त कसा झाला। त्यामुळे भारतामध्ये बौद्ध धम्माचा उदय झाला, त्याचा विकास झाला आणि त्याचा अंत कशा पद्धतीने झाला हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म भारतामध्ये पुनरुज्जीवित केलेला आहे आणि त्या बौद्ध धम्माचा जो दस्तऐवज म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा जो पवित्र ग्रंथ बनवून आपल्या प्रात्यक्षिकासाठी दिलेला आहे तो ग्रंथ त्यांनी का बनवला याचं ज्ञान आपल्याला मिळणार नाही किंवा याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकत नाही तर आपण म्हणू की बौद्ध धम्माचं एवढं प्रचंड साहित्य आहे मग अजून एक बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ बनवण्याची काय आवश्यकता होती। त्याच्यासाठीच आपण पूर्वपीठिकेमध्ये पाहतोय की एवढं प्रचंड साहित्य आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी हा ग्रंथ का बनवतोय तर त्याचं स्पष्ट 1950ला पहिलं कारण सांगितलं होतं की बौद्ध धम्माचं जे अथांग महासागरासारखं बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे त्यामुळे बौद्ध धम्माला एकच ग्रंथ असला पाहिजे आणि एकच ग्रंथ नसणं हे बौद्ध धम्माच्या ऱ्हासाचं एक कारणसुद्धा आहे। त्याचप्रमाणे बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची इतर काय कारणं आहेत तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रमुख दुसरंही कारण सांगितलं होतं की या देशामध्ये एकच बौद्ध ग्रंथ नाही, त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धांनी उपासकांना दीक्षा दिलेली नव्हती त्या कालखंडामध्ये। अशी अनेक कारणं सांगितलेली आहेत, त्या कारणांचाही या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण आजच्या विषयाला सुरुवात करताना आपण पाहणार आहोत की या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीपासून किंवा तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म आपण म्हणतो की इसवी सन 563 आणि त्यानंतर 35व्या वर्षी तथागतांना ज्ञानप्राप्ती होते आणि 45 वर्ष तथागत भगवान गौतम बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार पायी फिरून पूर्णपणे करतात। तर तथागतांच्या ज्ञानप्राप्तीपासून जो प्रचार प्रसार सुरू केला तो 8व्या शतकापर्यंत म्हणजे तथागतांच्या नंतर आणि तथागतांच्या कालखंडामध्ये सुद्धा बौद्ध धम्माला राजाश्रय मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला आहे। त्यामुळे तथागतांच्या कालखंडामध्ये तथागतांच्या हयातीमध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाला, तथागतांच्या नंतरही बौद्ध धम्माला राजाश्रय मिळालेला आहे। त्यामुळे त्या राजाश्रय मिळाल्यामुळे तो बौद्ध धम्म जो आहे तो 8व्या शतकापर्यंत म्हणजे इसवी सनापूर्वीच्या 563 पासून ते 8व्या शतकापर्यंत जर आपण आलो तर सलगपणे
बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाल्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। 8व्या शतकानंतर बौद्ध धम्माला राजाश्रय मिळायला कमी होत गेलं आणि 10व्या-11व्या शतकापर्यंत या देशातल्या बौद्ध धम्म पूर्णपणे त्याचा राजाश्रय नष्ट झाल्यामुळे बौद्ध धम्म सुद्धा कमी होतो आणि त्यानंतर या देशामध्ये हे जे बौद्ध धम्माला राजाश्रय ज्या वंशांच्या माध्यमातून हर्षवर्धनाच्या आणि पाल वंशाच्या कालखंडापर्यंत मिळतो आणि त्यानंतर या देशामध्ये राजेशाही म्हणजे राजपूत किंवा संस्थानिक निर्माण होतात आणि या देशामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते आणि राजकीय अस्थिरता आणि संपूर्ण देशामध्ये संस्थानिक निर्माण झाल्यानंतर त्याच कालखंडामध्ये म्हणजे 10व्या शतकामध्ये या देशामध्ये मोगलांचं आक्रमण होतं आणि 10व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत मोगल या देशात सातत्याने आलेले आहेत आणि त्या कालखंडामध्ये मोगलांच्या माध्यमातून आणि संस्थानिक आणि राजेशाही आणि राजपूत हे सगळे ब्राह्मणी मतावलंबी होते। या कालखंडामध्ये बौद्ध धम्माचं पतन होत गेलं किंवा बौद्ध धम्माचा ऱ्हास होत गेलेला आहे। हा सार्वजनिकपणे आपण म्हटलं की पहिल्या 8व्या शतकापर्यंत जे वंशज आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण म्हटलं की या देशामध्ये राजेशाही राजपूत आणि संस्थानिक निर्माण होतात। तिसरा जो कालखंड आहे तो मोगलांचा कालखंड आहे आणि मोगलांच्या कालखंडापासून या देशामध्ये ब्रिटिश येतात किंवा पुढचा जो कालखंड आहे तो आपण पाहणार आहोत। त्यामुळे पहिला जो कालखंड आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या हयातीपासूनच जो राजाश्रय मिळत गेला आहे, तर तो राजाश्रय गेलेला पहिले जे 6 वंश आहेत हे 6 वंश म्हणजे या देशाचा इतिहास किंवा संपूर्ण जगाचा जो ज्ञात इतिहास आहे। इतिहासाचे 2 प्रकार आहेत, एक प्री हिस्ट्री म्हणतात म्हणजे इतिहास पूर्व काळ आणि इतिहास काळ असे 2 काळ म्हणतात। तर संपूर्ण जगाचा जो इतिहास आणि भारताचा पण इतिहास जो लिखित इतिहास आहे तो लिखित का आहे तर त्याचा पुरावा आहे म्हणून त्याला इतिहास म्हणतात आणि ज्याचा तुम्ही पुरावा देऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो की इतिहास पूर्व काळ जो आहे की ज्याचा आपल्याला अधिकृतपणे पुरावा देता येत नाही म्हणून प्री हिस्टॉरिक पिरियड किंवा इतिहास पूर्व काळ म्हणतात। पण तथागत भगवंताचा जो इतिहास संपूर्ण आहे त्यांच्या जन्मापासून किंवा त्यांच्या अगोदर इसवी सन 544 पासून या देशाचा अधिकृतपणे लेखी इतिहास आपल्याला अधिकृतपणे मिळतो आणि 544 पासून या देशामध्ये तथागतांचं आपण किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ दिलाय त्या ग्रंथामध्ये सुद्धा आपण म्हणतो की या देशामधला जो पहिला वंश होता तो हार्यक वंश होता। पहिला वंश कुठला होता? हार्यक वंश होता। दुसरा वंश जो होता तो शिशुनाग वंश होता। तिसरा वंश जो होता तो नंद वंश होता। चौथा वंश होता जो मौर्य वंश होता आणि 5वा वंश होता तो शुंग वंश होता। 6वा वंश होता तो कण्व वंश होता आणि त्यानंतर गुप्त, हर्षवर्धन आणि पाल एवढे वंश होऊन गेले। मी वंश का म्हणतोय तर 8व्या शतकापर्यंत आपण शिशुनाग वंश म्हणतोय किंवा नंदवंश म्हणतोय किंवा मौर्य वंश म्हणतोय किंवा शुंग वंश म्हणतोय किंवा कण्व वंश म्हणतोय म्हणजे त्या कालखंडामधले जे सगळे राजे होऊन गेले हे कशावरून ओळखायचे तर ते वंशावरून ओळखायचे। ते जातीवरून किंवा वर्णावरून किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरून त्यांची ओळख नव्हती। आपण मौर्य वंश म्हणतो, कौन वंश म्हणतो, हर्षक वंश म्हणतो। त्यामुळे हे जे वंशावळीचं ओळखण्याचा कालखंड कुठपर्यंत येतोय तो पाल वंश म्हणजे 8व्या-9व्या शतकापर्यंत येतोय आणि त्याच्यानंतर मग चातुर्वर्ण्य व्यवस्था असते, त्याच्यानंतर मनुस्मृती, त्याच्यानंतर जाती व्यवस्था येते। पण इथपर्यंत तुम्ही कुठलाही इतिहास बघितला तर आपण सम्राट अशोक किंवा मौर्य घराण्याला मौर्य वंशच म्हणतो किंवा शुंग वंशच म्हणतो। त्यामुळे ही वंशावळी म्हणजे राजे महाराजे होऊन गेले, यांनी बौद्ध धम्माला मोठ्या प्रमाणामध्ये राजाश्रय दिला पण त्यांची ओळख काय? हर्षवर्धन यांनी राज्य स्थापन केलं पण ते कुणाचं राज्य मग झालं तर हर्षवर्धन वंशाचं राज्य स्थापन झालं। चंद्रगुप्त मौर्यांनी जे राज्य स्थापन केलं ते कुणाचं राज्य झालं तर मौर्य वंशाचं राज्य स्थापन झालं। ही जी वंशावळी आहे किंवा संपूर्ण भारताची जी अनुक्रमणिका कालखंडानुसार जी दिलेली आहे ते पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल आहेत। यांनी पुरातत्व खात्याच्या किंवा पुरातत्व उत्खननाचा जो
अधिकृतपणे पुरावा आहे, त्या पुराव्याच्या आधारे संपूर्ण ही जी वंशावळी दिलेली आहे किंवा हा संपूर्ण भारताचा जो 2500 वर्षाचा जो कालखंड आहे त्या कालखंडाचं ओळीनं दिलेलं आहे. ते ओळीनं मी तुमच्या समोर सांगतो की पहिला जो आहे या देशातला वंश जो हार्यक वंश, हा हार्यक वंश आहे इसवी सन पूर्व 544 ते इसवी सन पूर्व 413 म्हणजे एकूण 131 वर्षाचा आहे. आणि या हार्यक वंशाचा पहिला राजा कोण होता तर बिंबिसार हा पहिला राजा होता. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू होता आणि अजातशत्रूचा नंतर उदयभद्र म्हणजे मगध साम्राज्याची जी स्थापना आहे ती प्राचीन काळामधलं सर्वात पहिलं साम्राज्य जे आहे ते इतिहासामध्ये, आणि त्या मगध साम्राज्याची स्थापना कुणी केलेली आहे तर बिंबिसारांनी स्थापना केलेली आहे. आपण पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्धा अँड हिज धम्मामध्ये जो इतिहास सांगितलेला आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला बिंबिसारापासूनच आपल्याला इतिहास सगळा संदर्भ आपण मिळतो. तो त्या बिंबिसाराचा, अजातशत्रूचा आणि उदयभद्र हे 3 जे वंशाचे होते त्या वंशाचं नाव काय आहे हार्यक वंश असं या वंशाचं नाव आहे. दुसरा, या वंशानंतर जे दुसरं राज्य आलं ते शिशुनाग वंशाचं आलं. ते 413 पासून ते 344 इसवी सनापूर्वीचं आहे. शिशुनाग वंशाने राज्य केलं या देशामध्ये, ते एकूण 68 वर्ष राज्य केलं आणि त्याचेही 3च राजे होऊन गेले. एक शिशुनाग राजा, दुसरा कालाशोक आणि तिसरा महानंदीन. आपण म्हणतो कालाशोकाच्या, म्हणजे यांचं आपण फक्त आता अनुक्रमणिका कालावधी सांगतोय, याचं सविस्तर डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे शिशुनाग वंशामध्ये सुद्धा 3 राजे होऊन गेले. शिशुनाग वंश संपल्यानंतर कुठला वंश आला नंदवंश आला. तर नंदवंशाचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 345 ते इसवी सन पूर्व 321 म्हणजे नंदवंश हा कमी कालखंड होता. तो एकूण 24 वर्ष त्याने राज्य केलेलं आहे आणि 2 राजे होते, एक महापद्मानंद आणि दुसरा धनानंद असा होता. आणि मग चौथा वंश येतो की ज्याची आपण सातत्याने आपल्याला माहिती मिळते. तो चौथा वंश आहे तो मौर्य वंश आहे. आणि मौर्य वंश कधी आला इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन पूर्व 185 एकूण 136 वर्षाचं राज्य हे मौर्य वंशांचं राज्य होतं. आणि या मौर्य घराण्यामध्ये एकूण 10 राजे होऊन गेले. म्हणजे सम्राट अशोकाचा जो मौर्य वंश आहे तो सुरुवात कुठून होतो तर सुरुवात तो चंद्रगुप्तापासून होतो आणि शेवटचा राजा कोण आहे बृहद्रथ आहे. त्यामुळे पहिला राजा चंद्रगुप्त आहे, दुसरा बिंदुसार आहे, तिसरा अशोक आहे, चौथा कुणाल आहे, 5वा जालौक आहे, 6वा दशरथ आहे, 7वा संप्रती आहे, 8वा देववर्मन आहे, 9वा धनवान आहे आणि 10वा बृहद्रथ आहे. या बृहद्रथाची हत्या पुष्यमित्र शुंगाने आपण केली म्हणतो. आणि त्यानंतर कुठलं शुंग वंश सत्तेवर आला. हा शुंग वंश इसवी सन पूर्व 185 ते 73 म्हणजे एकूण 112 वर्ष शुंग वंशाचं राज्य होतं. त्यातला संस्थापक कोण होता पुष्यमित्र शुंग, नंतर अग्निमित्र, नंतर वसुज्येष्ठ, नंतर वसुमित्र आणि देवभूती. त्यानंतर शुंग वंशानंतर कोण आलं तर कण्व वंश आला. हा इसवी सन पूर्व 73 ते इसवी सन पूर्व 28 मध्ये एकूण 45 वर्ष यांनी राज्य केलं. एकच राजा होता वासुदेव. म्हणजे हे जे 6 तुमच्या समोर मी वंश सांगितले हार्यक वंश, शिशुनाग वंश, नंदवंश, मौर्य वंश, शुंग वंश आणि कण्व वंश यांनी प्राचीन काळामध्ये म्हणजे 544 ते 73 पर्यंत म्हणजे एकूण 516 वर्ष यांनी राज्य केलेलं आहे. हे 6 वंश संपल्यानंतर विदेशी आक्रमण भारतामध्ये होतं. म्हणजे विदेशी आक्रमण 2 प्रकारचं आहे भारतावरती. विदेशी आक्रमण एक आहे की पहिलं जे विदेशी आक्रमण भारतावरती झालं ते ज्यांनी भारतावरती आक्रमण केलं ते सगळेच्या सगळे भारतात आल्यानंतर ते बौद्ध धर्माकडे आकर्षित झालं आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि इथंच राहिले आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारामध्ये त्यांनी या अशोकाच्या मौर्य वंशाच्या नंतर मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. हे विदेशी आक्रमणकारी आहेत. त्याच्यातला विदेशी आक्रमणकारी पहिला कोण आहे डेमिट्रियस, म्हणजे त्याला दमित्र म्हणतात. हा युनानी अथवा रोमनचा रहिवासी होता. हा पहिला विदेशी आक्रमणकारी आहे. हा भारतामध्ये आला आणि तो येऊन परत गेला
परंतु त्याचा जो सरसेनापती होता तो मात्र भारतात राहिला आणि त्याचं नाव होतं मिनॅंडर. म्हणजे आपण धम्मराज जो मिलिंद होतो म्हणतो ना, राजा मिलिंद हा डिमेट्रियसचा सरसेनापती होता आणि तो परत गेला नाही, तो इथेच राहिला. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सम्राट अशोकाच्या नंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्मासाठी काम केलेलं आहे. त्यानंतरचे वंश आहेत, एक शक वंश आहे, हा मध्य आशियामधून आलेला होता. पल्लव वंश आहे, हा इराणमधून आक्रमणकारी झाला. आणि कुशाण वंश म्हणजे शक असतील, पल्लव असतील, कुशाण असतील, इथं आल्यानंतर मात्र त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माला राजाश्रय मोठ्या प्रमाणामध्ये दिला आणि बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. हे 6 वंशाच्या नंतर जे वंश येतात ते 4 येतात. म्हणजे पहिला डिमेट्रियस येतो, तो जातो, परंतु त्याचा सेनापती इथेच थांबतो, तो मिनॅंडर म्हणजे राजा मिलिंद आहे. आणि त्यानंतरचे शक, पल्लव आणि कुशाण हे येतात. कोणी इराणमधून येतंय, कोणी मध्य आशियातून येतंय, कोणी चीनमधून येतंय. या देशावर आक्रमण करून इथेच राहतात आणि बौद्ध धर्म स्वीकारतात आणि बौद्ध धर्माला राजाश्रय देतात. त्यानंतरचा पुन्हा इथला जो स्थानिक वंश आहे तो गुप्त वंश आहे. हा गुप्त वंश म्हणजे यांचं राज्य संपल्यानंतर गुप्त वंश स्थापन होतो आणि गुप्त वंशाची स्थापना इसवी सन पूर्व 240 ते 570 यांनी एकूण 330 वर्ष गुप्त वंशांनी राज्य या देशावर केलेलं आहे आणि त्याचे जवळजवळ 16 राजे होऊन गेलेले आहेत. पहिला जो राजा आहे तो कोण आहे? पहिला राजा आहे श्रीगुप्त, दुसरा घटोत्कच, तिसरा चंद्रगुप्त, चौथा समुद्रगुप्त, पाचवा रामगुप्त, 6वा चंद्रगुप्त म्हणजे दुसरा विक्रमादित्य, 7वा कुमारगुप्त, 8वा स्कंदगुप्त, 9वा पुरुगुप्त, 10वा कुमारगुप्त दुसरा आणि 11वा बुद्धगुप्त, 12वा नरसिंहगुप्त, 13 भानुगुप्त, 14 कुमारगुप्त तृतीय, 15वा दामोदरगुप्त आणि 16वा विष्णुगुप्त. म्हणजे गुप्त वंशाचे 16 राजे होऊन गेले. तसेच मौर्य घराण्याचे 10 राजे होऊन गेले. पण मौर्य घराण्याचं राज्य 136 वर्ष होतं आणि गुप्त वंशाचं राज्य किती होतं? 330 वर्ष गुप्त वंशाचं राज्य होतं. यांच्याही कालखंडामध्ये बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणामध्ये राजाश्रय मिळालेला आहे आणि प्रचार प्रसाराला मदत झालेली आहे. त्यानंतरचा जो वंश आहे तो हर्षवर्धनाचा वंश येतो. म्हणजे गुप्त वंशाचं संपूर्ण संपल्यानंतर कोण होतो? हर्षवर्धनाचा वंश येतो. याचा कालखंड इसवी सन 606 ते 647 आहे. म्हणजे 7व्या शतकापर्यंत हर्षवर्धनाने एकूण 41 वर्ष या देशावरती राज्य केलं आणि त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या कालखंडामध्ये म्हणजे याला बौद्ध धर्माचा संरक्षक असं म्हटलेलं आहे. म्हणजे हजारो मठ आणि हजारो भिक्खू संघ त्याच्या कालखंडामध्ये वाढीला लागलं आणि त्याने पूर्ण बौद्ध धर्माला संरक्षण दिलेलं होतं. आणि शेवटचा संरक्षक वंश जो आहे तो इसवी सन 750 पासून 1165 पर्यंत होता. परंतु 8व्या शतकामध्ये हा जो पाल वंश होता, हा पाल वंश ही बौद्ध धर्मीयच होता. त्याने मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. परंतु याच्या कालखंडामध्ये विक्रमशिला विद्यापीठ स्थापन झालं आणि विक्रमशिला विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर 8व्या शतकामध्ये बौद्ध धर्माचा राजाश्रय जो आहे तो कमी कमी होत गेलेला आपल्याला आढळतो. आणि त्यानंतर जो 10व्या 11व्या शतकामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर हे जे शेवटचा कुठला पालवंश आहे, पालवंश संपल्यानंतर जो हा जम्बूद्वीप किंवा जो हा भारत होता, या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये राजेशाही, राजपूत किंवा आपण जे संस्थानिक म्हणतो म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 650 संस्थानं आपण म्हणतो ना झालेली होती. तसं हे वंश संपल्यानंतर, मोठमोठी साम्राज्य संपल्यानंतर संस्थानं निर्माण झाली आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे राजे निर्माण झाले आणि त्यांचे एकमेकांमध्ये चढाओढ लागली किंवा एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये जाऊ लागले. आणि त्यामुळे संपूर्ण भारतामधले राजकारण कसं झालं की अस्थिर संपूर्ण भारतामधलं राजकारण झालं. आणि त्यानंतर मग या देशामध्ये पुन्हा परदेशी आक्रमण सुरू झालं. म्हणजे सुरुवातीचं जे आक्रमण झालं ते बौद्ध धर्माला पोषक झालं, पण परदेशी आक्रमण ज्यावेळेस संस्थानं या देशामध्ये निर्माण झाली आणि अस्थिरता राजकीय दृष्टिकोनातून निर्माण झाली, ती जी परदेशी आक्रमण आहेत ती कुठले आहेत? ती मोगलांची किंवा मुसलमानांची आक्रमण
मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. तर ही संस्थानं कशी निर्माण झाली बघा, की संस्थानं जी निर्माण झाली ती राजपूत राजा म्हणजे कन्नौजमध्ये गढवाल झाला, गुजरातमध्ये सोळंकी झालं, माळवामध्ये परमार झालं, ग्वालियरमध्ये तोमर झालं, अजमेरमध्ये चौहान झालं, नंतर बुंदेलखंड वंश ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये झाला, अजमेरमध्ये चौहान वंश आला, मेवाडमध्ये राणा आला, मेवाडचा राणा हा चित्तोडगडचा राजा होता, आणि त्यानंतर दक्षिणेमध्ये चेर राजवंश होता, पांड्य राजवंश होता, चोल राजवंश होता. म्हणजे ही जी प्रदेशवाईज जी झाली आणि यामुळे राजकीय अस्थिरता आली आणि एकमेकाच्या विरोधामध्ये चढाओढ लागली. आणि त्याच्यानंतर मग 10व्या शतकामध्ये मुसलमान आले आणि मुसलमान आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये भाषण करताना पण एक वाक्य किंवा संदर्भ वापरलेला असतो की परदेशांना एकाने सहकार्य केलेलं आहे तर दुसऱ्याने त्याला विरोध केलेला आहे. म्हणजे परदेशी लोकांच्या बरोबर एक जण भांडतोय तर दुसरा त्याला सहकार्य करतोय. ब्रिटिशांनी पण या देशातली संस्थानं कशी नष्ट केली तर एका राजाचं सहकार्य घेतलं आणि दुसऱ्या एका संस्थानाचं सहकार्य घेतलं आणि दुसऱ्या संस्थानावरती हल्ला केला. त्यामुळे ही जी राजकीय अस्थिरता होती किंवा ही अनेक संस्थानं निर्माण झाल्यामुळे या राजकीय अस्थिरतेमुळे मोगलांची आक्रमणं या देशामध्ये झाली आणि मोगलांची आक्रमणं या देशामध्ये झाली ही बौद्ध धर्माच्या ऱ्हासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेली आहेत. हे मोगलांचं बघा, मुस्लिम धर्म हा सगळ्यात शेवटी निर्माण होतो. म्हणजे मुस्लिम धर्माची स्थापना कधी होते तर इसवी सन 570 मध्ये मुस्लिम धर्माची स्थापना होते आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये मुस्लिम धर्म किती वेगाने पसरलेला आपण बघतो. भारतामध्ये प्रथम जी स्वारी झाली ती मोहम्मद गजनवीची 971 मध्ये स्वारी झाली. त्यानंतर मोहम्मद गोरीची स्वारी झाली. त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक 1206 ते 1210, खिलजी वंश आला 1296 ते 1320, तुगलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश आणि 1526 मध्ये बाबर आला. आणि बाबराच्या नंतर मोगल साम्राज्य, हुमायूनचा मुलगा अकबराच्या माध्यमातून या देशामध्ये मोगलांचं साम्राज्य सुरू होतं. आणि मोगलांचं संपल्यानंतर कोणाचं येत आहे, मोगलांचं संपल्यानंतर मग इथं डच, पोर्तुगीज किंवा इंग्लिश हे सगळे आले आणि शेवटी ब्रिटिशांचं राज्य या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन होताना आपल्याला दिसतंय. तर ही मी तुम्हाला क्रोनॉलॉजी यासाठीच सांगितली की या देशामध्ये संपूर्ण जो आपल्या भारताचा जो इतिहास आहे तो संपूर्ण इतिहास कसा आहे तर सुरुवातीला वंश आहेत. या वंशांच्या माध्यमातून म्हणजे आपण हर्यक वंश सांगितला, शिशुनाग वंश सांगितला, दंदवंश सांगितला, मौर्य वंश सांगितला, शंग वंश सांगितला आणि कनवंश हे 6 वंश सांगितले. हे 6 वंश संपल्यानंतर विदेशी आक्रमण होते. विदेशी आक्रमणामध्ये डेमेट्रियस येतो आणि रोमन मधून हे येतात आणि त्याचा सरसेनापती राजा मिलिंद म्हणजे ज्याला मिनॅंडर असं म्हणतात तो इथे राहतो आणि तो बौद्ध धर्मासाठी मोठं कार्य करतो. त्यानंतर आलेले 3 वंश जे आहेत ते बौद्ध धर्मासाठी सहकार्याचे ठरतात आणि हे वंश संपल्यानंतर गुप्त वंश, हर्षवर्धन वंश जो आहे आणि शेवटचा पाल वंश आहे इथपर्यंत जे आहे ते बौद्ध धर्माला राजाश्रय मिळतो. आणि याच्यानंतर संस्थानिक आणि राजेशाही आणि राजपूत निर्माण होतात आणि राजकीय अस्थिरता निर्माण होते. हे सगळे संस्थानिक आणि राजेशाही निर्माण झालेल्या कालखंडामधले प्रत्येक संस्थानाचे राजे जे होते ते मोस्टली ते ब्राह्मण धर्म मतावलंबी होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून बौद्ध धर्माला कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळालं नाही. आणि त्यानंतर मुस्लिम आले, ते मूर्तीपूजक नव्हते, ते मूर्तीपूजेच्या विरोधातले असल्यामुळे मोठ्या प्रमाणे त्यांनी विहार पाडली किंवा आपण म्हणतो की नालंदा तक्षशिला विद्यालय किंवा दाळडी किंवा लोटली अशा प्रकाराने मोगलांच्या कालखंडामध्ये होऊन बौद्ध धर्म हळूहळू या देशामधला संपत गेलेला आपण पाहतो. आता भारत हा सोने की चिडिया होती असं आपलं म्हटलं जातं. भारतामध्ये सोन्याचा धूर निघाला होता, भारतात सुवर्ण काळ होता, भारत हा सोने की चिडिया होती. तर कुठपासून होता तर सुरुवातीचा जो वंश मोठमोठ्या वंशांचं साम्राज्य होतं म्हणजे हर्यक वंशाचं असेल, नंद वंशाचं असेल, मौर्य घराण्याचं असेल, हर्षवर्धन आणि पाल वंशापर्यंत या कालखंडापर्यंत जर आपण संपूर्ण अभ्यास केला बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून आणि पुरातत्व खात्याच्या आधारे पूर्णपणे अभ्यास केला तर इथपर्यंत आपल्याला फक्त ओळख जी आहे ती वंशावरून मिळते. तिथे जातीभेद किंवा वर्णभेद किंवा असं काहीही अजिबात मिळत
नाही. त्यामुळे मग सम्राट अशोकाचं राज्य आपण बघितलं तर ते तिथं माणसासाठीच नाही तर चिकित्सालय किंवा विहिरी किंवा तलाव किंवा ही जी सगळी व्यवस्था सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये केली होती. त्यामुळे हा जो संपूर्ण राजाश्रय जे बौद्ध धर्मीय राजे होते आणि बौद्ध धर्माला पूर्ण राजाश्रय त्यांनी दिला, तो जो कालखंड आहे याच कालखंडाला सोने की चिडिया म्हणतात आणि याच कालखंडाला भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे इथलं जीवन जे आहे या जीवनाकडे संपूर्ण जग आकर्षित झालं होतं आणि यामध्ये सर्वातला उच्चांक होता तो सम्राट अशोकाचा कालखंड. जगातले सगळे राजे हे सम्राट अशोकाच्याकडे आकर्षित झाले होते, कारण बुद्धाच्या काळात आणि बुद्धाच्या नंतरच्या काळात सुद्धा अशोकानेही जगामध्ये प्रचारक पाठवले होते. तसेच इतर कनिष्क असेल किंवा राजा मिलिंद असेल यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नुसत्या भारतातच नव्हे तर जगातही प्रचार प्रसार करण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये शिक्षणाची केंद्र कुठे होती? संपूर्ण जगामध्ये शिक्षणाची केंद्र सर्वप्रथम फक्त भारतामध्ये आणि भारतामध्येच होती, इतरत्र कुठेही नव्हते. संपूर्ण जगाचा जो विश्वगुरु ज्याला म्हणतो तो विश्वगुरु असण्याचा जो कालखंड आहे, कारण भारतामध्ये 70 पेक्षा किंवा 71 पेक्षा जास्त मोठमोठी विद्यापीठं नालंदा, तक्षशिला, औदंगापूर, विक्रमशिला, उदंतपुरी, जगदगल अशी जी मोठमोठी विद्यापीठं होती, या विद्यापीठामधून आजूबाजूच्या देशातले सगळे विद्यार्थी हजारोच्या संख्येने येत होते आणि इथं शिक्षण घेऊन आपापल्या देशामध्ये जात होते. त्यामुळे हा जो बौद्धांचा राजाश्रयाचा जो कालखंड आहे हा सोने की चिडिया आणि विश्वगुरु त्या कालखंडाला भारताचा विश्वगुरु भारताला जे जग बनतं ते म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानावरून किंवा इथं असणाऱ्या विद्यापीठातून किंवा या सगळ्या परिस्थितीवरून भारत हा जगाचा विश्वगुरु हा अधिकृतपणे झालेला आहे. हा जो 16व्या म्हणजे याला सुवर्ण काळ म्हणतात. आता या सुवर्ण काळामधला जो पहिलं साम्राज्य कुठलं आहे ते हर्यक वंशाचं साम्राज्य आहे आणि या हर्यक वंशाचा आपण सांगितला पहिला मगध साम्राज्य आणि त्याचा बिंबिसार, अजातशत्रू आणि उदयभद्र हा आहे. इतिहास म्हणजे पुरातत्व इतिहासकार जे राजीव पटेल आहे त्यांनी या वंशाबद्दल लिहिलेलं आहे की मगध राजा बिंबिसार याला मगध राज्याचा संस्थापक मानला जातो. हा राजा बुद्धाचा समकालीन आहे. त्याने बुद्धाला व धम्माला आश्रय दिला होता. त्याची एक राणी भिक्खुनी सुद्धा झाली होती. म्हणजे पहिला या देशातला जो वंश होता आणि पहिला जो राजा होता त्याची एक राणी सुद्धा भिक्खुनी झाली होता. एवढा त्या राजाचा म्हणजे बौद्ध धर्माला राजाश्रय होता. त्याने म्हणजे राजा बिंबिसाराने एकूण 52 वर्ष राज्य केले होते. त्यानंतर त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवरती आला. असे म्हटले जाते की अजातशत्रूने आपल्या वडिलांची हत्या करून राज्य प्राप्त केले. आपल्याला इतिहासामध्येही याचे संदर्भ आपण जो बौद्ध इतिहास पाहतो त्यामध्येही हा संदर्भ आलेलाच आहे. अजातशत्रूच्याच कालखंडामध्ये 8व्या वर्षी म्हणजे अजातशत्रूच्या शासन काळातील 8व्या वर्षी इसवी सन पूर्व 483 मध्ये बुद्धाचे परिनिर्वाण झालेले आहे. म्हणजे बुद्धाचे परिनिर्वाण झाले त्या कालखंडात. त्यावेळेस राजा कोण होता तर बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू हा राजा होता. त्याच्याच काळामध्ये राजगृहातील सप्तपर्णी गुंफामध्ये पहिली धम्मसंगीती संपन्न झाली होती. म्हणजे जो पहिला वंश होता बिंबिसार आणि त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या कालखंडामध्ये बिंबिसाराने 52 वर्ष राज्य केलं आणि त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी राजाश्रय बौद्ध धर्माला पूर्णपणे दिला होता. अजातशत्रूनेही दिला होता. अजातशत्रूच्याच कालखंडामध्ये काय झाली पहिली धम्मसंगीती झालेली आहे. त्यानंतरचा शिशुनाग वंश आहे. शिशुनाग वंशाच्या कालखंडामध्ये शिशुनाग आणि दुसरा राजा होता कालाशोक. हाही बौद्ध धर्मीय होता किंवा बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. याला आपण कसं म्हणू शकतो तर याचा जो दुसरा शिशुनागाचा जो उत्तराधिकारी होता हा काल अशोक. या काल अशोकाच्याच कालखंडामध्ये बौद्ध धम्माची दुसरी संगीती जी आहे ही दुसरी संगीती कुणी मदत केली होती का कुणी भरवली होती? राजा काल अशोकाने. हा शिशुनाग वंशाचा दुसरा वंशज होता. त्यानंतर तिसरा जो वंश आहे तो नंद वंश आहे. नंद वंशाने फक्त 24 वर्षाचं राज्य केलं. संस्थापक महापद्मनंद आणि दुसरा धनानंद होता. याच्या कालखंडा म्हणजे हा सिकंदरचा समकालीन होता. सिकंदरचा समकालीन हा वंश होता. आणि चौथा जो आहे की ज्याचं जगप्रसिद्ध अजरामर कायमस्वरूपी म्हणजे हा वंशामुळेच बुद्धाचा धम्म जो अजरामर झालेला आहे
तो चौथा वंश या देशामध्ये कुठला आहे? मौर्य वंश आहे. आणि या मौर्य वंशाबद्दल पुरातत्व खात्याचे इतिहासकार राजीव पटेलांनी काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो की मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता. त्याच्या आईचे नाव मुरा मौर्य होते. पाली भाषेमध्ये मौर्य शब्द मोरया असे लिहित होते. त्याच्या वडिलांचे नाव सवात सिद्धी असे होते. सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या आई वडिलांच्या नावावरच मौर्य वंशाचे नामकरण केले होते. हे जे मी तुमच्या समोर वाचतोय हे कोणी पुरातत्व खात्याच्या पुराव्याच्या आधारे उत्खननातून मिळाले त्याच्या आधारेच हे आहे. याचा काळ म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा काळ 321 ते 298 होता. याचा उत्तराधिकारी बिंदुसार. बिंदुसाराचा काळ 298 ते 272 होता. त्याला 3 मुले होती. बिंदुसाराला एकूण 3 मुले होती. अशोक, सुसीम आणि विताशोक. म्हणजे बिंदुसाराचा उत्तराधिकारी मग कोण झाला? अशोक होते. म्हणजे बिंदुसाराला किती मुलं होती? 3च मुलं होती. सुसीम, अशोक आणि विताशोक. म्हणजे इतिहासामध्ये जे सगळीकडे प्रचार केला जातो की अशोकाला 99 भाऊ होते, तर असा कुठेही पुरावा नाही, परंतु त्याचा काय होतो? अपप्रचार आहे. इथं पुरातत्व खात्याचं सुद्धा काय म्हणणं आहे की बिंदुसाराला 3 मुलं होती. एक पहिल्या मुलाचं नाव सुसीम होतं, दुसऱ्या मुलाचं नाव अशोक होतं आणि तिसऱ्या मुलाचं नाव विताशोक होतं. म्हणजे हे तिघेच भाऊ होते असे पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की पुरातत्व खातेवाले म्हणतात की भारतीय लेखक अशोक आणि त्याच्या वंशाच्या कोणत्याही काळातील एक सुद्धा फोटो सादर करू शकलेले नाहीत. म्हणजे अशोकाच्या काळातला इतिहासकारांच्या माध्यमातून आता जे आपल्याला अभिलेख वगैरे हे जे सगळं दिसतंय हे 1915च्या नंतर उत्खननातून मिळालेलं संपूर्ण साहित्य आहे आणि त्यावरून आपल्याला सम्राट अशोकाचा पूर्ण इतिहास जो आहे तो ज्ञात होतो. परंतु त्याच्या अगोदर तो सगळा नष्ट केला होता किंवा गाडला गेलेला होता. त्यामुळे इतिहास जो लिहिला गेलेला त्या इतिहासकारांनी मात्र सम्राट अशोकाचा फोटो किंवा त्याच्या वंशजाचा फोटो असा काहीही पुरावा मिळालेला नाही. हे जे सगळे पुरावे मिळतात ते कधी मिळतात? उत्खनन झाल्यानंतर ब्रिटिशांच्या काळात सुरू झालं. 1915 पासून सम्राट अशोकाचा इतिहास हा सर्वांना माहिती झालेला आहे. धम्माला राजाश्रय आता अशोकाचं किंवा अशोकाचं एक दुसरं आहे किंवा या मौर्य साम्राज्याची एक ख्याती आहे की मौर्य आपल्या भारतामध्ये जो जन्मदिवस साजरा होतो किंवा जयंत्या साजऱ्या होतात, हा जन्मदिवस किंवा जयंती इतिहासामध्ये सर्वप्रथम जर कुणी साजरी करायला सुरुवात केली असेल तर ते मौर्य कालखंडामध्ये मौर्य घराण्यामध्ये जन्मदिवस आणि जयंती साजरी करण्याचं संपूर्ण इतिहासकारांनी हे मान्य केलेलं आहे. म्हणजे यामध्ये वर्णन सुद्धा केले की सम्राट अशोकाची जयंती साजरी मोठ्या प्रमाणामध्ये होत होती. ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत होते की मोठमोठे रथ वेगळे जात होते आणि रथामध्ये बुद्धाची मूर्ती ठेवली जात होती आणि संपूर्ण पाटलीपुत्रामध्ये किंवा शहरामधून हे रथ निघाले जात होते. अशा पद्धतीने सम्राट अशोकाची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जात होते. त्यामुळे पुरातत्व इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये किंवा या देशामध्ये सर्वप्रथम जर रथयात्रा किंवा जयंती जर कोणी सुरू केलेली असेल तर ती मौर्य घराण्याने, आणि त्याच्यात सर्वात मोठी जयंती जर कोणाची होत होती तर सम्राट अशोकाची जयंती मोठ्या प्रमाणात होत होती. आणि त्या जयंतीची जी मिरवणूक निघायची मोठ्या रथामध्ये बुद्धमूर्ती ठेवायचे आणि बुद्धमूर्ती ठेवून वही रथयात्रा निघत असे. आता ही सम्राट अशोकाची जयंती म्हणून सम्राट अशोकाला मानणारे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे किंवा या देशामध्ये आणि पृथ्वीच्या पाठीवरती ज्यांनी बुद्धाचा जो धम्म आहे कायमस्वरूपी अजरामर केला त्या अशोकाला जर आपण मानत असेल तर सम्राट अशोकाची किंवा प्रियदर्शी धम्माशोकाची जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या अनुयायांनी साजरी करण्याची आवश्यकता आहे. परंतु ती साजरी केली जात नाही. जर सम्राट अशोकाची जयंती साजरी केली तर काय होईल? जर सम्राट अशोकाची जयंती साजरी केली तर आपोआपच तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाचा संपूर्ण धम्माचा इतिहास त्या कालखंडामधला मिळेल की नाही? कारण सम्राट अशोकाने अभिलेख केले, सम्राट अशोकाने म्हणजे लेण्यामध्ये सगळं करून ठेवलेलं आहे. सम्राट अशोकाने जे काय जगामध्ये सगळं केलेलं आहे तर त्याच्या जयंतीच्या निमित्ताने आपली भाषणं होतील, जयंतीच्या निमित्ताने पुस्तकं निघतील, जयंतीच्या निमित्ताने चर्चा होईल.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म घेतला, म्हणजे बुद्धाच्या नंतर आपण अशोक आणि अशोकाच्या नंतर आपण बाबासाहेब म्हणतो, ही कडी काय होते, ही कडी पूर्ण होते. म्हणून सम्राट अशोकाची जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि बौद्ध धम्माच्या अनुयायांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली. तर प्राचीन काळामध्ये जो इतिहास गाडला गेला होता, तो इतिहास पुन्हा कसा वरती आलेला आहे आणि ते कसं वैभव होतं आणि तो सोन्याचा धूर त्या कालखंडामध्ये कसा निघत होता, हे संपूर्णपणे पुन्हा आपल्याला माहीत होईल. माहीत झाल्यानंतर काय फायदा होईल, तर आपला मूळ इतिहास काय आहे आणि आपल्याला तिथून बौद्ध धम्म किती मोठा होता, किती श्रेष्ठ होता आणि एका सम्राटाने बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानावरती संपूर्ण जगाला कशा पद्धतीने आकर्षित केलं होतं आणि युद्ध न शस्त्राशिवाय संपूर्ण जग कसं जिंकता येतं, अशी अनेक म्हणजे सम्राट अशोकाचे जे अनेक गुण आहेत, म्हणजे जगातला सर्वप्रथम संपूर्ण जगाचा विश्वगुरु किंवा संपूर्ण जगाने ज्या व्यक्तिमत्वाला मान्यता दिली ते पहिले बुद्ध आहेत. त्यानंतर संपूर्ण जगाकडे आकर्षिला गेलेला सम्राट अशोक आहे आणि त्यानंतर संपूर्ण जगाला मान्यता दिलेले विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात की अख्ख्या जगाने ज्ञानाचं प्रतीक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना. त्यामुळे बुद्धाची जयंतीनंतर अशोकाची जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरी करण्याची आवश्यकता आहे. आता ही कधी असते जयंती, तर कॅलेंडरमध्ये तुम्ही घरी गेल्यानंतर बघा की रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला, चैत्र शुक्ल अष्टमीला अशोकाची जयंती असते. परंतु या देशामध्ये त्याचा प्रचार काय केला की ती अशोकाची जयंती असते, अशोक अष्टमी सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. पण हे अशोक अष्टमीमध्ये म्हणजे त्याला काय यांनी म्हटलं की अशोक म्हणजे तो अशोक वृक्ष आहे, त्याची पूजा करायची असं म्हटलेलं आहे. परंतु तसं नाही, अशोक म्हणजे सम्राट अशोकाची ती जयंती आहे आणि याच्यावरती इतिहासकारांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे रामनवमीच्या आदल्या दिवशी चैत्र शुक्ल अष्टमी असते, त्या अष्टमीला दरवर्षी अशोकाची जयंती असते. या वर्षी सुद्धा ही जयंती कधी येणार आहे, तर 16 एप्रिलला ही जयंती येणार आहे. त्यामुळे 16 एप्रिलला सम्राट अशोकाची, जशी आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो, तशी सम्राट अशोकाची जयंती सुद्धा साजरी केले तर आपल्याला सम्राट अशोकाने जे अजरामर बौद्ध धम्माचं कार्य केलेलं आहे, हे कार्य आपल्याला काय होऊ शकतं, माहीत होऊ शकतं. त्यामुळे धम्माला राजाश्रय मिळाला तो प्रामुख्याने मौर्य घराण्याकडून. त्यानंतर मिलिंदर, मिलिंद, कनिष्क, हर्षवर्धन ही नावं महत्वाची आहेत. मौर्य घराण्याकडून बौद्ध धम्माला राजाश्रय मिळाल्यामुळे त्या काळात बौद्ध धम्म हा एक महत्वपूर्ण आणि राष्ट्रीय आणि त्या कालखंडातला राष्ट्रीय बौद्ध धर्म झाला होता. त्यामुळे प्रमुख धर्म बनल्यामुळे त्याच्या विस्ताराच्या शक्यता खूपच वाढलेल्या होत्या. सुरुवातीच्या काळात हा मथुरा, उज्जैनी, कोसल आणि मगध पुरता तो मर्यादित होता. बौद्ध धर्माचे जे संशोधक, साहित्यिक सर्वश्रेष्ठ भारतामध्ये गणले जातात ते डॉक्टर भरतसिंह उपाध्याय आहेत. यांनी पाली साहित्यावरती संशोधनात्मक अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यातल्या एका ग्रंथ, पाली साहित्याच्या ग्रंथामध्ये त्यांनी मौर्य साम्राज्याच्या बद्दल जे लिहिलेलं आहे, म्हणजे आपण जो तुमच्या समोर जो हा विषय मांडतोय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाचा. त्यानंतर पुरातत्व इतिहासकार जे राजीव पटेल आहेत, त्यांनी सगळ्या उत्खननावरून काढलेले पुरावे आहेत. आणि तिसरा जो संदर्भ आपण मांडतोय तो श्रेष्ठ इतिहासकार जे बौद्ध इतिहासकार आहेत डॉक्टर भरतसिंग उपाध्याय यांच्या संदर्भातून हा 3 प्रकाराने तुमच्या समोर हे सगळे मी संदर्भ सादर करीत आहे. डॉक्टर भरतसिंग उपाध्याय म्हणतात की मौर्य घराण्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मथुरा हे बौद्धांचं एक महत्त्वपूर्ण केंद्र बनलं होतं. सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्याच्या 3ऱ्या पिढीत होऊन गेला. सम्राट अशोकाचा काळ इसवी सन पूर्व 273 ते 232 होय. अशोक बौद्ध धम्माचा फार मोठा आश्रयदाता होता. कलिंगच्या युद्धानंतर सैनिकी अभियानाऐवजी धम्म विजय करण्याचा सम्राट अशोकाने निश्चय केला. अभिलेखाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. 3 प्रकारचे अभिलेख अशोकाने बनवलेत. आपण अशोकाने म्हणतो ना अभिलेख बनवले, त्या अभिलेखाचे एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार शिलालेख आहे, दुसरा प्रकार गुहालेख आहे आणि तिसरा प्रकार स्तंभलेख आहेत. आता शिलालेखाची संख्या एकूण 14 आहे. हे 14 शिलालेख जे सम्राट अशोकाने केलेले आहेत
ते काय आहेत? सहवागडी म्हणजे पेशावरमध्ये, गिरनार जुनागडमध्ये, कालसी डेहराडूनमध्ये, मनसेरा हजारामध्ये, धौली पुरीमध्ये, जौगड गंजाममध्ये, इरारगुडी कर्नालमध्ये, सोपरा मद्रासमध्ये, रूपनाथ जबलपूरमध्ये, सहसराम बिहारमध्ये, वैराट जयपूरमध्ये, मस्की रायचूरमध्ये, सिद्धपूर म्हैसूरमध्ये, ब्रह्मगिरी म्हैसूरचा दुर्ग जिल्हा. म्हणजे इथून लक्षात आलं, मी हे एरिया वाचून दाखवला. म्हणजे म्हैसूरमध्ये पण आहे, दिल्लीमध्ये पण आहे, काश्मीरमध्ये पण आहे. म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व राज्यामध्ये सम्राटाने शिलालेख निर्माण केले होते. आता ह्या शिलालेखावरती संपूर्ण इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्याला काय पाहिजे होतं ते लिहून ठेवलं आहे. त्यांनी काय कार्य केलेलं आहे हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. हे शिलालेख म्हणजे स्वतःच त्या कालखंडात कार्य झालेल्याचा काय आहे? पुरावा आहे. त्यानंतर दुसरा प्रकार गुहालेख आहेत. म्हणजे गुहे, जिथं जिथं गुहा होत्या त्या गुहामध्ये सुद्धा तिथल्याच खडकावरती लेख लिहून ठेवले होते का, तिथं सुद्धा लेख केले होते. हा मध्ये गयामध्ये जवळजवळ 19 मैल उत्तरेला बराबर नावाच्या पर्वताच्या चारी गुंफाच्या भिंतीवर अभिलेख कोरलेले आहेत. अशाच प्रकारे मानसेहरा आणि सेवागडीच्या गुहामध्ये सुद्धा, म्हणजे मोठमोठ्या गुहा आहेत, या गुहामध्ये सुद्धा त्याने अभिलेख लिहून ठेवलेले आहेत. तिसरा जो प्रकार आहे तो स्तंभलेख आहे. हा टोपरा दिल्लीमध्ये आहे, मेरठमध्ये आहे, कोशांबीमध्ये, इलाहाबादमध्ये, सारनाथमध्ये, लौरियामध्ये, सांचीमध्ये आणि रामपुरावामध्ये. म्हणजे या ठिकाणी काय आहेत? स्तंभलेख आहेत. म्हणजे स्तंभ जे आपण अशोक स्तंभ वगैरे पाहिले, जे जे लोक बुद्धगयेला इकडे तिकडे जाऊन आले किंवा नसेल तरी चित्रात आपण पाहिलं तर 3 प्रकारचे आहेत. शिलालेख आहेत, शिलालेखाच्या नंतर गुहालेख आहेत आणि गुहाच्या नंतर स्तंभ लेख सुद्धा आहेत. 14 आता या लेखांचे काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती त्याचाही थोडक्यात सारांश असा दिलेला आहे की 14 शिलालेखाच्या निर्मितीचा काळ इसवी सन पूर्व 257 ते 242 आहे. या लेखावरून अशोकाच्या शासन व्यवस्थेच्या नैतिक सिद्धांताचा बोध होतो. म्हणजे त्यांनी जी शासन व्यवस्था काढली, म्हणजे सम्राट अशोकाने आदेश दिला, काय दिला की विहिरी तलाव बांधण्यासाठी आदेश दिला, प्राण्यांसाठी हॉस्पिटल काढायला सांगितली, माणसांसाठी काढायला हॉस्पिटल सांगितली. आणि सम्राट अशोकाने फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा प्रत्येक राष्ट्रामध्ये जिथे जिथे त्याचा प्रभाव गेला तिथे तिथे हॉस्पिटल, विहिरी, तलाव, प्राण्यांसाठी, चिकित्सालय, सर्वांसाठी, म्हणजे ही जी नैतिकता होती ही नैतिकता जगभर त्याची कीर्ती पसरलेली सम्राट अशोकाची होती. याचा बोध आपल्याला या 14 शिलालेखाच्या माध्यमातून मिळतो. कलिंगमधील अभिलेखावरून शेजारील राष्ट्राबरोबर स्वीकारलेल्या शासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये, म्हणजे आपण म्हटलं ना कलिंगमध्ये युद्ध झालं आणि कलिंगच्या युद्धानंतर जगामध्ये असा हा एकच राजा झाला की त्यांनी युद्ध जिंकलं परंतु त्याला आनंद झाला नाही. युद्ध जिंकलं तरी एवढी माणसं मारून युद्ध जिंकण्यामध्ये काहीच अर्थ नाही त्याला वाटला. आणि असा एक राजा आहे, नाही तर जगामध्ये राजे युद्ध जिंकल्यानंतर किती माणसं मारली तरी जिंकल्याचा आनंद साजरा करतात, परंतु सम्राट अशोकाने आनंद साजरा न करता आणि त्या युद्धापासून पुन्हा कधीही अशा प्रकारचं संवार न करण्याचा भूमिका घेऊन आयुष्यभर त्या भूमिकेवरती कायमस्वरूपी राहतात. हा जगातला फार मोठा अशा पद्धतीचा राजा आहे. त्यानंतर रूपनाथ सहसाराम म्हणजे वैराट, सिद्धपूर, ब्रह्मगिरी येथील लेखावरून अशोकाच्या जीवन आणि धर्मनिष्ठतेचा बोध होतो. म्हणजे त्याचं जीवन कसं होते, त्याची धर्मनिष्ठा कशी होती याचाही लेखावरून बोध होतो. 7 स्तंभ लेखावरून अशोकाच्या नीतीचा बोध होतो. भाब्रू शिलालेखाचे बौद्ध धर्माच्या इतिहासात महत्वपूर्ण स्थान आहे. तराई स्तंभलेखात अशोकाच्या तीर्थयात्रेचं वर्णन आहे. म्हणजे एवढा मोठा राजा तीर्थयात्रा सुद्धा करत होता याचं सुद्धा वर्णन आपल्या, म्हणजे याची धर्मनिष्ठा किती श्रेष्ठ होती हे यावरून आपल्या लक्षात येतं. बराबर आणि दरिग्रह गुहालेखावरून अशोकाच्या धार्मिकतेचा बोध होतो. अशोकाने आपल्या साम्राज्यात वेगवेगळ्या श्रेणींचे धर्मप्रचारक नेमले होते. अशोक स्वतःच धार्मिक प्रवास करीत होता. अशोकाने वृक्षारोपण केले, अशोकाने विहिरी खोदल्या, त्यांनी माणूस आणि प्राणी या दोघांसाठी ही चिकित्सालय बनवली. राजा अँटिओकस द्वितीय तसेच इतर 4 राज्यात मिस्रचे तालेमी, मकदुनियाचे अँटिगोनस, इपिरसचे अलेक्झांडर, सिरोनियाच्या मागावोनच्या जवळ उत्तर आफ्रिकेमध्येही त्याने धर्मप्रसारक पाठवलेले होते या सर्व ठिकाणी. तसेच या प्रचाराच्या संदर्भात अशोकाने यवन, कंबोज, पांड्य, चोल
आंध्र, पलिंद, श्रीलंका इत्यादी नावाच्या या ठिकाणीही सुद्धा त्यांनी काय केले होते, धर्म प्रचारक पाठवले होते. दुसऱ्या एका शिलालेखात म्हटले आहे की या सर्व देशात अशोकाने चिकित्सालय सुरू केली होती, विहिरी व तलाव खोदले होते. बौद्ध समाजाच्या व्यापक प्रचार व प्रसारा बौद्ध धम्माच्या व्यापक प्रचार व प्रसारामध्ये अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्याच्याच कार्याला पुढे कनिष्काने, म्हणजे आपण म्हटलं ना की सम्राट अशोकाचा आदर्श घेऊन जाणारे अनेक राजे निर्माण झाले. त्यामधला पहिला राजा मिलिंद आणि दुसरा राजा कनिष्क. जसं सम्राट अशोकाने केलं तसंच याही राजांनी करण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेला आहे. बौद्ध धर्माचा विकास व विस्ताराबरोबरच वेगवेगळ्या देशामुळे वेगवेगळे पुढे पंथ निर्माण झाले. बौद्ध धम्म जो विस्तारत गेलेला आहे तो अखंडपणे एकसूत्री नाही, तर तो पंथ आणि संप्रदायामध्येच विभागलेला आहे. हिनयान, महायान. म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धम्म मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, परंतु एक गोष्ट जी निगेटिव्ह आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं त्याच्यावरतीच बोट ठेवलेलं आहे ते आपण पुढे सांगणार आहे की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धम्माचे जे विरोधक होते, आपण म्हटलं की तिसरी संगीती अशोकाने केली आणि तिसऱ्या संगीतीमध्ये जे बौद्ध धर्माचे नव्हते आणि इतर ह्याचे घुसले होते, असे एकूण भिक्खू किती होते, 60,000 भिक्खू होते. हे 60,000 बाहेर काढले आणि या 60,000 काय केलं तर 60,000 नवा संघ स्थापन केला. त्या संघाला आपण काय नाव दिलं, महायान निर्माण झालं. आणि महायानाने त्रिपिटक हे साहित्य मान्य केलं नाही, तर महायानाने 9 ग्रंथ संस्कृतमध्ये आपलं स्वतःचं साहित्य बनवलं, पण त्यांनी पूर्ण त्रिपिटक मान्य केलेलं नाही. नागार्जुनाने 9 ग्रंथ स्वतंत्र बनवले आणि महायानाच्या माध्यमातून अनेक संप्रदाय, मग त्यात तंत्रयान, मंत्रयान असे अनेक संप्रदाय निर्माण झाले की जे मूळ बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये जाताना आपण पाहिलं. सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी याच्यावरच बोट ठेवलं की बौद्ध धर्माचे जे विरोधक होते त्या विरोधकांना सुद्धा वाढू देण्यास सम्राट अशोक सहनशील होता, सगळ्यांनाच वाढू द्यायला. जसा माझा धर्म बौद्ध धर्म आहे तसा इतर धर्मालाही वाढू दिले, परंतु ते मोठ्या प्रमाणात वाढून गेले आणि बौद्ध धर्माला नख लावण्यामध्ये जो पहिला आघात होतो तो इथूनच सुरुवात होते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे. अशोकाच्या नंतर जो शुंग वंश आहे, या शुंग वंशाबद्दल मात्र मतभेद आहेत. इतिहासकारांनी पुष्यमित्र शुंगाला ब्राह्मण असल्याचे म्हटले आहे, परंतु पुरातत्व इतिहासकारांनी पुष्यमित्र शुंगाला ब्राह्मण नसल्याचे म्हटले आहे व त्याच्या प्रित्यर्थ पुरातात्विक पुरावे सादर केलेले आहेत. पुरातात्विक इतिहासकार राजीव पटेल आणि संजय कुमार सिंह यांनी बुद्धिजीवियों का षड्यंत्र एक ऐतिहासिक अवलोकन या ग्रंथात पृष्ठ क्रमांक 30 व 31 वर पुढील प्रमाणे पुरातात्विक प्रमाण सादर केले आहे. ते म्हणतात की सांचीच्या बौद्ध स्तूपाचा पुनरुद्धार आणि सौंदर्यकरण पुष्यमित्र शुंगाच्या काळात झाले आहे. भरहूत स्तूपाची निर्मिती पुष्यमित्र शुंगाद्वारे झाली आहे. याचा लिखित पुरावा भरहूत अभिलेखातून प्राप्त होतो. शुंग काळातील 12 खडी कार्बन डेटिंगद्वारा मिळते. या 12 खडीच्या अभ्यासावरून लिपी वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की शुंग काळामध्ये ऋग्वेदातला ऋ अक्षर नव्हते, म्हणजे ऋग्वेद, ऋषी असे शब्दच नव्हते. शुंग काळात संस्कृत भाषा असल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही, मात्र शुंग काळात पाली लिपी व भाषा असल्याचा पुरावा मिळतो. त्यामुळे शुंग काळात ब्राह्मण हा शब्दच नव्हता, त्यामुळे या काळात ब्राह्मणांचे नामोनिशाणच मिळत नाही. बुद्ध अनुयायी असलेल्या बृहद्रथाला कपटाने मारून पुष्यमित्राने राज्य मिळवले हे खरे आहे. त्यामुळे त्याला बौद्ध व मौर्याचा दुश्मन समजून इतिहासकार त्याला ब्राह्मण बनवायला निघाले आहेत. परंतु राजीव पटेल पुढे म्हणतात की ब्राह्मण लोक आपल्याला पूर्वकालीन समजण्यासाठी स्वतःला शुंगाबरोबर जोडण्याची आपल्या स्वतःच्या मनातील काल्पनिक गोष्ट लिहित आहेत. जोपर्यंत उत्खनन होऊन पुरातात्विक प्रमाण समोर येत नव्हते तोपर्यंत इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग ब्राह्मण असल्याची भूमिका ग्राह्य धरली जात होती. परंतु ब्रिटिशांच्या काळात उत्खनन होऊन पुरातात्विक प्रमाण समोर आलेले आहे. पुरातत्व इतिहासकारांनी पुरातात्विक पुराव्यानिशी पुष्यमित्र ब्राह्मण नसल्याचे मत मांडले आहे. याचीही नोंद घेणं आवश्यक आहे. इतिहासकाराद्वारे मांडलेलं मत आणि पुरातत्व इतिहासकारांच्या पुराव्यानिशी मांडलेलं मत या दोन्हींची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण दोन्ही मतं वेगवेगळ्या काळातील आलेली आहेत. शुंग वंशाच्या नंतर कण्व वंश आहे.
कण्व वंशाचा संस्थापक वासुदेव याने शेवटचा शुंग सेनापती देवभूती याची हत्या केली आणि याचा परिणाम म्हणजे विदेशी शासकांचे आगमन याच कालखंडामध्ये सुरू होतं। म्हणजे आपण म्हटलं की 6 वंश संपल्यानंतर जे विदेशी शासक या देशामध्ये शक, पल्लव, कुशाण आणि कोण येतो, डिमेट्रियस, या विदेशी शासकामध्ये 4च्या 4 शासकांनी, म्हणजे डिमेट्रियस आला, त्याचा सेनापती मिलिंद आला, शक, पल्लव आणि कुशाण, परंतु या 2च राजे फेमस होऊन गेले। त्याच्यातला पहिला राजा मिलिंद आणि दुसरा राजा कुशाण, हा जो राजा होता तो कोण, कनिष्क राजा। हे दोघे सम्राट अशोकासारखंच महान कार्य हे दोघेही विदेशी वंशाचेच राजे होते। जसं सम्राट अशोकाने काम केलं तसाच धम्मराज मिलिंदाने काय काम केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये भरतसिंह उपाध्याय आपल्या ग्रंथामध्ये लिहितात की अशोकाच्या नंतर बौद्ध धम्माच्या मशालीला मिलिंद, कनिष्क आणि हर्षवर्धन आणि पालवंशीय शासकांनी तेवत ठेवले। इंडो ग्रीक मिनॅंडर म्हणजेच मिलिंद बौद्ध धम्माचा एक महान संरक्षक आणि सहाय्यक होता। मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर 2 शतकात ग्रीकांनी आक्रमण करून उत्तर पश्चिमी भारत तसेच अफगाणिस्तानावरती आधिपत्य सुरू केलं। एक गोष्ट लक्षात ठेवायची की मौर्य शासन संपल्यानंतर मात्र परदेशियांची आक्रमण भारतावरती सुरू झालेली आहेत, पण जोपर्यंत मौर्य शासन या देशामध्ये होतं तोपर्यंत मात्र परदेशांचं आक्रमण या देशावरती कधीही झालं नाही। म्हणजे जोपर्यंत बौद्ध धम्माच्या नुसार चालणारा जो मौर्यांचा जो कालखंड होता, या कालखंडापर्यंत जगातल्या कुणीही या देशाकडे वाकडी नजर करून कधीही पाहिलेलं नव्हतं। जसे मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली तशी भारतावरती विदेशी आक्रमकांची सुरुवात झाली, परंतु त्यामध्ये एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्ट कुठली आहे की सुरुवातीला जे विदेशी आक्रमक आले तेही मौर्य साम्राज्याने बौद्ध धम्माचं जे प्रचंड काम करून ठेवले होते, इथं त्यांनी आक्रमण करून देश जिंकला, परंतु इथं आल्यानंतर ते काय झाले, बौद्ध धर्मीय झाले आणि बौद्ध धर्माचाच प्रचार प्रसार त्यांनी इथं केलेला आहे। त्यामधले 2 मोठे राजे, एक मिलिंद आणि दुसरा कनिष्क, हे 2 विदेशापरकी आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की मौर्य साम्राज्याच्या म्हणजे पाली ग्रंथ मिलितपन्नमध्ये राजा मिलिंद एक पात्र तुम्हाला मिळतं। मिलिंद शब्द मिनॅंडरोसचा भारतीय अपभ्रंश आहे। मिलिंद एक विद्वान आणि प्रतिभाशाली तार्किक होता। अनेक ज्ञान शाखा तो निष्णात होता आणि विशेषतः तर्कविद्यामध्ये पारंगत होता। आपण पाली साहित्य बघताना मिलिंदाचं पाहिलेलंच आहे। बनते नागसेन यांनी त्याच्याशी प्रश्नोत्तर चर्चा करून त्याचे समाधान केले। ग्रीक इतिहासकार प्लुटार्कचे म्हणणे आहे की मिलिंदचा मृत्यू एका शिबिरामध्ये झाला। राजा मिलिंदच्या अस्थि वाटपावरून भारतामधील अनेक नगरवासियांमध्ये कलह निर्माण झाला होता आणि नंतर त्याच्या अस्थीचे वाटप करून त्यावर भारतामध्ये भव्य असे बौद्ध स्तूप निर्माण करण्यात आले। राजा मिलिंदच्या कारकिर्दीतच उत्तर ग्रीसमधील अनेकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। म्हणजे ग्रीक मधल्या लोकांनी सुद्धा राजा मिलिंदाच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता। एवढं मिलिंदाचं काय होतं, कार्य होतं। त्याने आपली राजधानी शाकलमध्ये स्थापन केल्यावर अनेक धम्मकार्य केले। मिलिंदाच्या वेळेला भारतात जे ग्रीक लोक होते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता। पाली स्तोत्रावरून माहिती मिळते की ग्रीकांनी धर्मप्रचारासाठी सुद्धा योगदान केलेलं आहे। म्हणजे हे विदेशी येऊन येथे यंदा बौद्ध धर्म एवढा भावला की त्यांनी त्यांच्या पद्धतीने इथं आणि जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदत केलेली आहे। यवन देशामध्ये बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मोगली पुत्ततीस गेले होते आणि एक गीकथेर धम्मरक्षिताला प्रचार कार्यासाठी सुद्धा तिथं त्यांनी नियुक्त केलेला होता। त्यानंतर शक वंश आहे, पल्लव वंश आहे आणि कुशाण वंश आहे। आणि कुशाण वंशामधला जो राजा आहे तो कनिष्क आहे आणि कनिष्काने जसं सम्राट अशोकाने मौर्य कालखंडामध्ये अशोकाने कार्य केलं, त्यानंतर परदेशी जेवढे वंश आले त्याच्यामधला पहिला राजा मिलिंद होता आणि दुसरा जो राजा आहे तो कोण आहे, कनिष्क आहे। या कनिष्काच्या कालखंडामध्ये हा जो वंश कनिष्काच्या कालखंडामध्ये भरतसिंह उपाध्याय म्हणतात की राजा मिलिंदाच्या नंतर भारतीय इतिहासामध्ये राजा कनिष्काचे नाव येते। सम्राट अशोकाने हाती घेतलेले बौद्ध धम्माच्या विकासाचे कार्य राजा कनिष्काने पूर्णत्वास नेले असं कोण म्हणताय, इतिहासकार म्हणतात। आशियामध्ये बौद्ध धम्माचा यशस्वी प्रचार आणि प्रसार केला।
कनिष्क गुहची मूलतः चीनी तुर्कस्तानामध्ये, म्हणजे याचं मूळ कुठे आहे? चीनमध्ये आणि तुर्कस्तानामध्ये तो राहत होता. पहिला कुशाण सरदार ज्याने भारतात आपले आधिपत्य स्थापन केले होते तो कडफिसिज किंवा कुजुलकस होता, तो बौद्ध होता. अशा प्रकारे तेजस्वी पूर्वजांच्या परंपरेमध्ये कनिष्काने पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील शासनाची सूत्र आपल्या हाती घेतली. याचा कनिष्काचा काळ आहे इसवी सन 78 ते 101 आहे. धम्माच्या आणि बौद्ध साहित्याच्या इतिहासाच्या दृष्टीने एका युग परिवर्तनाची सूचना देतो. कनिष्काने महायान बौद्ध धम्माचा उदय पाहिला आहे. पार्श्व, अश्वघोष व सुमित्र द्वारा प्रवर्तित महान साहित्यिक कार्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजे अश्वघोष हा बौद्ध साहित्यामधला फार मोठा कवी आहे, जगप्रसिद्ध कवी आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये जे बुद्धाचं संपूर्ण चरित्र दिलेलं आहे ते चरित्र बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतलंय? तर त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेबांनी सांगितलंय की मला माझ्या ग्रंथामध्ये बुद्धाचं चरित्र घ्यायचंच होतं काही करून, पण बुद्धाचं चरित्र बौद्ध साहित्यामध्ये, त्रिपिटकामध्ये बुद्धाचं चरित्र नाही किंवा सगळ्या बौद्ध साहित्यामध्ये दोनच ठिकाणी बुद्धाचं चरित्र मिळतं. एक लंकावतार नावाचा ग्रंथ आहे आणि दुसरा अश्वघोषाचा बुद्धचरित हा ग्रंथ आहे. आणि अश्वघोष हा सर्वश्रेष्ठ कवी आहे आणि त्याने जे बुद्धचरित्र लिहिलेलं आहे आणि त्याचं जे वर्णन आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि म्हणून मी ते जसेच्या तसं बुद्धाचं चरित्र जे आहे ते आपल्या ग्रंथात घेतलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच लिहिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये जे बुद्धाचं चरित्र आलेलं आहे ते चरित्र कुठून आलेलं आहे? तर अश्वघोषाच्या बुद्धचरित या ग्रंथातून बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. म्हणजे काय मी सांगतो की कनिष्काच्या कालखंडामध्ये हा कोण होऊन गेला? अश्वघोष होऊन गेला, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. पालीच्या जागेवर संस्कृतची प्रतिष्ठा याच काळात निर्माण झाली. कनिष्काने एक धम्मसंगीती भरवली होती. म्हणजे चौथी संगीती, 2 चौथ्या संगीती झालेल्या आहेत. एक श्रीलंकेमध्ये चौथी संगीती झालेली आहे आणि एक काश्मीरमध्ये चौथी संगीती झालेली आहे. तर काश्मीरमध्ये जी संगीती भरवली होती ती कोणी भरवली होती? हा कुशाण राजा कनिष्क याने काश्मीरमध्ये संगीती भरवलेली होती. कनिष्काने धम्मसंगीतीवर त्याने अनेक चैत्य व विहारे बांधली. अशा प्रकारे कनिष्काची कारकीर्द सुद्धा बुद्ध धम्माच्या इतिहासामध्ये एक मोठी महत्त्वपूर्ण कालखंड होऊन गेलेला आहे. कनिष्काच्या कालखंडामध्ये बौद्ध भिक्खूंनी बौद्ध धम्माचा मध्य आशिया, चीनमध्ये सुद्धा प्रचार प्रसार केलेला आहे. याच काळात महायान पंथाचा उदय झालेला आहे. त्यामुळे भारतामधले जे आपण म्हटलं की पहिले 6 वंश, नंतर हे परदेशी आपण 4 वंश पाहिले आणि त्यानंतर जे 3 वंश राहतात, एक गुप्त वंश, दुसरा हर्षवर्धन आणि तिसरा पाल वंश. म्हणजे इथपर्यंत बौद्ध धम्माला राजाश्रय मिळतो. गुप्त वंशामध्ये सुद्धा राजाश्रय मिळतो. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की गुप्त वंश हे ब्राह्मण धर्माला मानत होते, परंतु पुरातत्व इतिहासकारांचं म्हणणं आहे की हे सुद्धा बौद्ध धर्मीय होते. पण दोघांचंही म्हणणं आहे की गुप्त वंशाच्या कालखंडामध्ये गुप्त राजांनी सुद्धा बौद्ध धर्माला सहकार्यच केलेलं आहे, बौद्ध धर्माला सुद्धा सहाय्यच केलेलं आहे. त्यामुळे बरेचसे उपाध्याय आपल्या ग्रंथामध्ये काय लिहितात ते बघा की गुप्त वंशाच्या कालखंडामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार आणि विस्तार जरी वेगाने होऊ शकला नसला तरी तो थांबलेला नव्हता. म्हणजे इथपर्यंत कनिष्कापर्यंत आला होता. त्याच्यानंतर गुप्त वंश येतो, तर गुप्त वंशास्वातीमध्ये सुद्धा थांबलेला नाही. गुप्त सम्राट भागवत हे ब्राह्मण धर्म मानणारे जरी होते तरी ब्राह्मण धर्म असले तरी बौद्ध धम्माप्रती सहानुभूतीची भूमिका होती. म्हणजे या इतिहासकारांचं म्हणणं आहे की ते ब्राह्मण धर्म मानणारे होते, परंतु पुरातत्व इतिहासकारांचं काय म्हणणं आहे की ते ब्राह्मण धर्म मानणारे नव्हते, ते पूर्णपणे बौद्धच होते. गुप्त वंशेच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण शिलालेख सापडतात. उदाहरणार्थ कोशांबी, सांची, बुद्धगया आणि मथुरा इत्यादी ठिकाणी सापडलेल्या आहेत. 5व्या ते 6व्या शतकातील शिलालेखात बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी व्यक्तिगत दान देणाऱ्यांचा अनेक नावांचा उल्लेख असल्याचे आढळून येते. फाहियान हा चीनी प्रवासी बौद्ध धम्माच्या इतिहासामध्ये जे परदेशी प्रवासी होऊन गेले त्यामधला फाहियांग हा सर्वात याने जे लेखन करून ठेवलेलं आहे याचा पुरावा अधिकृत मानला जातो. इत्सिंग आहेत किंवा ह्युएनत्संग आहेत किंवा अनेक प्रवासी आहेत,
या प्रवाशांनी जे लेखन केलेलं आहे ते लेखन इतिहासामध्ये अधिकृत पुरावा म्हणून मानलं जातं का? तर इथलं सगळं नष्ट केलं होतं, त्यामुळे इथलं पुन्हा इथं काय होतं ते त्या काळात जे येऊन गेले होते आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यामुळे हे जे परदेशी प्रवासी आणि त्यामधले चिनी प्रवासी यांचं लेखन बौद्ध साहित्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे। त्यामुळे हा फाहियान चिनी प्रवासी चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता। तो काय म्हणतो, त्याने त्या काळातील बौद्ध धर्माच्या समृद्धतेची साक्ष दिली। तो म्हणतो उडियान, गांधार, मथुरा, कनौज, कौशल, मगध या ताम्रलिपीच्या आणि प्रदेशाच्या समृद्धतेची साक्ष त्यांनी नोंदवलेली आहे। नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना गुप्त राजाच्या राजाश्रयानेच शक्य होऊ शकली होती। त्यानंतर 7व्या शतकातील आपल्याला काही असे अहवाल सापडतात की ज्यामुळे भारतातील बौद्ध धर्माच्या स्थितीचे चित्र स्पष्ट होते। 7व्या शतकामध्ये बौद्ध धर्म हा यशाच्या शिखरावरती पोहोचला होता आणि त्याचबरोबर याच शतकामध्ये धम्माच्या अधपतनाला सुद्धा सुरुवात होती, कारण राजाश्रय कमी कमी व्हायला सुद्धा सुरुवात होती। बौद्ध धर्माच्या पडत्या काळात या वंशाच्या राजाकडून धम्माला राजाश्रय मिळालेला होता। विशेष व महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जेव्हा बौद्ध धर्म हळूहळू भारताच्या इतर भागातून नष्ट होत चाललेला होता, तेव्हा पूर्व भारतामध्ये पाल वंशाच्या राजाश्रयाने, म्हणजे गुप्त वंशाच्या नंतर कुठला राजा येतो? हर्षवर्धन येतो, आणि हर्षवर्धनाच्या नंतर पाल वंश येतो। तर गुप्त वंशाच्या कालखंडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला होता आणि बौद्ध धर्माचं काम कसं होतं तर याचं वर्णन कोणी केलेलं आहे? तर चिनी प्रवासी फाहियान याने वर्णन केलेलं आहे। त्यानंतर हर्षवर्धनाचा वंश आहे। हर्षवर्धनाचा वंश हा याला तर बौद्ध धर्माचा संरक्षक म्हटलेलं आहे। हेनसांग चिनी दुसरा जो प्रवासी आहे, पहिला आपण फाहियान म्हणलं, हेनसांग म्हणजे 606 ते 647 हा कालखंड आहे। हेनसांग चिनी यात्री हर्षवर्धनाच्या काळात भारतात आला होता। गुप्त वंशाच्या काळात कोण आला? फाहियान आला। हर्षवर्धनाच्या काळात कोण आला? हेनसांग आला होता। त्याने तक्षशिलेच्या बाजूला 1400 मठ पाहिले होते आणि 18,000 भिक्खू राहत होते। म्हणजे एकूण मठ किती होते? 1400 मठ होते आणि एकूण भिक्खू किती राहत होते? 18,000 भिक्खू राहत होते। तक्षशिला एक कमजोर बौद्ध राज्य होतं जे काश्मीर राज्याच्या अधीन होतं। हर्षवर्धनाची राजधानी कनौज होती। आपल्या हर्षवर्धनाच्या कनौज या राजधानीमध्ये 100 बौद्ध मठ होते आणि 10,000 भिक्खू राहत होते। असं कोण लिहितोय? चिनी प्रवासी हेनसांग आहे, तो लिहितोय। बरसे उपाध्याय काय लिहितात की सम्राट हर्षवर्धन एक महान विजेता होता। 36 वर्ष निरंतर युद्ध केल्यानंतर त्याने समग्र भारताला एका राजनैतिक आणि सांस्कृतिक सूत्रात बांधले होते। त्याच्या काळात याची खूप आवश्यकता होती। सम्राट अशोक हर्षवर्धन हा विद्येचा प्रेमी आणि संरक्षक होता। प्रसिद्ध संस्कृतिक कवी बाणभट्ट त्याच्या राजसभेसाठी शोभा होता। हर्षवर्धन स्वतः एक चांगला लेखक होता। त्याने नागानंद, रत्नावली आणि प्रियदर्शिका ही संस्कृत नाटके सुद्धा हर्षवर्धनाने लिहिले। सुरुवातीला तो आपल्या जीवनात खूप दुःखी होता। त्याची आई यशोमती पतीच्या मृत्यूनंतर स्वतःला जाळून घेतलं होतं। म्हणजे सम्राट हर्षवर्धन जो आहे हा सुरुवातीला राज्य करण्यासच तयार नव्हता। का राज्य करण्यास तयार नव्हता? तर त्याची आई तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर, म्हणजे हर्षवर्धनाच्या वडिलाच्या मृत्यूनंतर तिने स्वतःला जाळून घेतलं होतं। जो मोठा भाव होता राज्यवर्धन, ह्या भावाला सुद्धा गौंड देशाचा राजा शशांक याने ठार मारले होतं। त्याचा जो मेहुणा होता, त्याची बहीण राश्री होती, तिचा जो नवरा होता ग्रहवर्मा, याला सुद्धा माळव्याच्या राजाने मारून टाकलेलं होतं। तेव्हा ही बहीण राजश्री एकुलती एक बहीण राहिली होती, तीही स्वतःला जाळून घेत होती, तिला त्याने वाचवलं। मग त्यानंतर तो भावाच्या गादीवर किंवा राजगादीवरती तो बसायला तयार नव्हता। ग्रहवर्माच्या म्हणजेच मेहुण्याच्या मृत्यूनंतर कनौजचे राज्य सुद्धा स्वीकारण्यास तो तयार नव्हता। भिक्खूचे जीवन व्यतीत करण्याची तो इच्छा व्यक्त करत होता, परंतु सर्व अमात्यगणांच्या विनंतीवरून त्यांनी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातात घेतली। आपल्या नावाच्या बरोबर त्याने महाराज शब्दाचा प्रयोग कधीच केला नाही, तर केवळ राजपुत्र किंवा शिलादित्य असं म्हटलं। त्यांनी आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेली। पूर्वजांची परंपरा म्हणजे पूर्वज सगळे बौद्ध धर्मावर श्रद्धा ठेवणारे होते, म्हणून त्यांनी गंगेच्या किनारी हर्षवर्धनाने हजारो स्तूप बनवले होते। असे म्हटले जाते की सुरुवातीला हर्षवर्धन हिनयान बौद्ध धर्मातील संमितीय संप्रदायाचा अनुयायी होता।
परंतु नंतर युआन चांगच्या प्रारंभी महायानाकडे तो वळला होता. 7व्या शतकातील भारतीय धार्मिक जीवनाची एक मोठी विशेषता आहे. या काळामध्ये पौराणिक हिंदू धर्माचा सुद्धा उदय झाला. हर्षवर्धनाकडून सर्व धर्म संप्रदायांना सारखे संरक्षण दिले जात होते. जसं सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये तसंच हर्षवर्धनाच्या कालखंडामध्ये सुद्धा झालेलं आहे. वल्लभी व इतर ठिकाणी बौद्ध धर्म प्रचलित होता. त्याची परिस्थिती म्हणजे चांगली नव्हती. त्यामुळे याच्या कालखंडामध्ये थोडं कमी व्हायला सुरुवात केली होती. आणि शेवटचा जो वंश आहे तो पाल वंश आहे. हा पाल वंश पश्चिम बंगालमध्ये होता आणि हा बौद्ध राजा होता. याच्या कालखंडामध्ये 750 इसवी सन आणि 750 ते 1165 हा कालखंड पाल वंशाचा आहे. परंतु 750च्या कालखंडामध्ये पाल वंशाच्या राजाने बिहारमध्ये भागलपूरमध्ये विक्रमशिला नावाचं विश्वविद्यालय निर्माण केलं होतं. आणि विक्रमशिला विश्वविद्यालय निर्माण केल्यानंतर शास्त्रीय स्तरावरती भारताची निर्मिती करण्याचं या विद्यापीठाचं जे कार्य होतं, या नंतर जे आहे भारतामध्ये विषमतेला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात म्हणजे 8व्या शतकापासून भारताचा राजाश्रय कमी कमी होत जातो आणि विषमतेला सुरुवात केली जाते. पुरातत्व इतिहासकार असे म्हणतात की विक्रमशिला शास्त्रीय भारताची निर्मिती करण्यासाठी इसवी सन 850 मध्ये विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पूजा व ध्यान करण्यासाठी फक्त बुद्धमूर्तीच तोपर्यंत ठेवली जात होती. या काळापर्यंत भारतात फक्त बुद्धाचीच पूजा केली जात होती. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये सामाजिक परिवर्तन तथा विषमतेच्या अध्यायाला सुरुवात होते. ही गोष्ट लक्षात घेतली तर प्रत्येकाला अनुभव येईल की यापूर्वी जेवढे भारतात शासक होऊन गेले त्यांच्या काळात कुठल्याही प्रकारची वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था आपल्याला आढळत नाही. विक्रमशिला विद्यापीठात शिकणारे आणि शिकवणारे यांच्या कालखंडानंतर मात्र आपल्याला वर्णव्यवस्था जाती व्यवस्था हे सर्व भारतामध्ये उदयास आलेले आपल्याला मिळते. आणि इथून जो काय म्हणतो आपण सुवर्णकालीन भारत होता तो नरककालीन भारत व्हावयाला किंवा त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी सुरुवात होते. आणि नंतर मग आपण म्हणतो की संस्थानिक निर्माण झाले, राजपूत निर्माण झाले आणि संस्थानिक राजपूतांच्या कालखंडामध्ये राज्य म्हणजे देशामध्ये राजकीय अस्थिरता आली. पाल वंशापर्यंत बौद्ध धर्माचा राजाश्रय होता. 8व्या शतकानंतर बौद्ध धर्माचा राजाश्रय हा पूर्णपणे संपायला सुरुवात झाली. कारण सगळे संस्थानिक आणि राजे आपल्याला निर्माण झालेले दिसतात. त्यामुळे तो जो कालखंड आहे संस्थानिकांचा आणि राजेशाहीच्या कालखंडामध्ये पूर्णपणे संपल्यानं म्हणजे राजाश्रयच नाही तर त्यामुळे बौद्ध धर्माला संघर्ष होण्याचा प्रश्न मिळण्याचा प्रश्नच येत नाही. इथपर्यंत आपण बौद्ध धर्माचा काय पाहिला, प्रचार म्हणजे उदय पाहिला, विकास पाहिला आणि शेवटचा राजा आपण बौद्ध धर्मावर. आता ऱ्हास कसा झाला आपण 5 मिनिटामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला हे आपल्याला माहित होणं अतिशय एकदा तुम्हाला विकास कसा झालाय हे माहित नसलं किंवा कमी माहित असलं तरी चालू शकतं. परंतु आपण नष्ट कसे झालो, आपल्याला बर्बाद कसं केलं किंवा हा धम्म कसा संपवला या देशामध्ये हे मात्र माहीत असण्याची आवश्यकता आहे. का माहीत असण्याची आवश्यकता आहे? जर पुन्हा आपल्याला बौद्ध म्हणून या देशामध्ये निर्माण व्हायचं असेल, तिथली संस्कृती बौद्ध म्हणून निर्माण व्हायची असेल तर ती अगोदरची काय होती, ती कशी संपलेली आहे आणि मग आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की या देशामध्ये मला पुन्हा बौद्धाचा धम्म पुनरुज्जीवित करायचा आहे. परंतु तो करण्याचा माझा मुख्य आधार काय आहे, माझ्या पुनरुज्जीवित योजनेचा मुख्य आधार आहे की या देशातला धम्माचा उदय कसा झाला, विकास कसा झाला आणि अस्त कसा झाला, या सगळ्यांचा अभ्यास करूनच मी माझा या देशामध्ये नवीन धर्म निर्माण करण्याचा विचार करतोय. त्या आधारावरती आणि त्या आधारावरती जे डॉक्युमेंट बनवलंय बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या योजनेचं, तो डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज कुठला आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म. आणि जो 22 प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यात ते त्याच आधारावरती बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आता बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचा कालखंड जो आहे तो 800 ते 1200 400 वर्षाच्या कालखंडामध्ये बौद्ध धम्म कशा पद्धतीने नष्ट झालेला आहे ते तुमच्या म्हणजे त्याचं मी थोडक्यामध्ये तुमच्या समोर विवरण करणार आहे. त्याचं पहिलं म्हणजे कारण 2 कारण मुख्य सांगितले की ब्राह्मणशाहीची अनैतिकता आणि मुस्लिमांची आक्रमणकारी तलवार, म्हणजे मुस्लिमांच्या तलवारीनं शिरकाण केलेलं आहे आणि ब्राह्मणशाहीची अनैतिकता, ही 2
मुख्य कारण बाबासाहेब सांगतात. नंतर भिक्षू संघामध्ये जी संप्रदाय निर्माण झाले, भिक्षू संघामध्ये किंवा बौद्ध धर्मामध्ये तंत्र मंत्र अंधश्रद्धा देवधर्म हे सगळं घुसायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं की बौद्ध धर्माचं ऱ्हास होण्याचं कारण काय होतं, की बौद्ध धर्माचं ऱ्हासाचं मुख्य कारण, आणि ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या लिहिलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी फक्त भिक्षूला दीक्षा दिली होती, सामान्य उपासकाला दीक्षा दिली नव्हती. त्यामुळे सामान्य माणूस अनुयायी होता परंतु तो बौद्ध नव्हता, कारण त्याला बौद्ध म्हणून दीक्षा दिलेली नव्हती. दीक्षा फक्त कोणाला दिली होती, भिक्षू संघाला दिली होती. त्यामुळे भिक्षूच फक्त बौद्ध होता. बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलेलं आहे की बौद्ध धर्माचा अस्त कसा झाला. ते भाषण कुठे केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुण बौद्ध समिती कोलंबो म्हणजे श्रीलंकेमध्ये या आयोजित विश्व बौद्ध बंधुता संमेलनमध्ये 6 जून 1950 बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीलंकेमध्ये भाषण केले की धर्माचा उदय व अस्त या विषयावर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. त्याच्यात मुद्दे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. त्याच्यातला पहिला मुद्दा बाबासाहेब लिहितात. पहिला मुद्दा सांगतात की बौद्ध धर्माचा नाश होण्याचं पहिलं बाबासाहेब कारण सांगतात की सम्राट अशोकाची अतिसहनशीलता. म्हणजे सम्राट अशोक महान होता, तो सहनशील होता. त्याने बौद्ध धर्माला तर मानलं, स्वतः बौद्ध धर्माप्रमाणे जीवन जगलं, परंतु त्यांनी काय केलं की बौद्ध धर्माचे जे विरोधक होते त्या विरोधकांना सुद्धा वाढू देण्यास मिळाली. बाबासाहेबांचे शब्द काय आहेत ते बघा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एवढा श्रेष्ठ धर्म होता, तो संपूर्ण भारतामध्ये पसरला होता, जगातही गेलेला होता, तरी सुद्धा हा धर्म भारतात कसा काय नष्ट अथवा लोप होऊ शकतो, याचा प्रथम दोषी सम्राट अशोक आहे. ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. म्हणजे सकारात्मक बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सम्राट अशोकाने अतिसहनशीलता दाखवली. त्या सहनशीलताला म्हणजे आपण म्हणले 60,000 वतावलंबी बाहेर काढले, परंतु त्यांना वाढण्यासाठी तुम्ही परवानगी दिली आणि त्यांनी बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी केल्या, तरी आपण त्याला काहीच करू शकलेलो नाही. त्यामुळे सहनशीलतेलाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. सम्राट अशोक अत्यंत सहनशील होते, त्यामुळे मला तो दोष वाटतो. सम्राट अशोकाने आपल्या काळात बौद्ध धर्माच्या व्यतिरिक्त जे अनेक धर्म होते ते बौद्ध धर्माच्या विरोधी होते, त्यांना जाणून बुजून वाढण्याची परवानगी दिली अथवा सवलत दिली. यामुळे बौद्ध धर्माच्या विरोधकांना वाढायला संधी मिळाली. मी असे समजतो की बौद्ध धर्माप्रती हा पहिला म्हणजे आघात आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगतात की छोट्या जातीचे लोक संघात येऊन मोठे होत होते. 90% ब्राह्मण भिक्खूंना ते आवडले नाही. म्हणजे जो भिक्खू संघ होता, तथागतांच्या भिक्खू संघामध्ये कुठली जाती पाती धर्म किंवा असं भेद कुठल्याही प्रकारचा मानत नव्हत्या. त्यामुळे खालचे लोक जे आहेत ते सुद्धा बौद्ध धर्मामध्ये येऊन संघामध्ये येऊन ते मोठे होत होते आणि ते भिक्खू म्हणून मोठे झाले की त्यांचा सगळा सन्मान करत होते. म्हणजे शेठ असतील राजे असतील सगळे सन्मान करत होते. तर हा सन्मान, कारण संघामध्ये 90% जास्त कोण आलेत, बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मण भिक्खू होते. आणि ब्राह्मण भिक्खू असल्यामुळे हे जे खालून आलेले किंवा छोट्या त्यांच्यापेक्षा खालचे मानणारे आहेत ते संघामध्ये येऊन त्यांना जो सन्मान मिळू लागला, हे मात्र त्यांना 90% ब्राह्मण भिक्खूंना बघवत नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा बौद्ध धर्माला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. हा दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तिसरा मुद्दा आहे की अशोकाने देवी देवतांची पूजा बंद केली होती. म्हणजे त्या अशोकाने त्या कालखंडामध्ये प्राचीन काळी ग्रामदेवता, प्रदेश देवता, वनदेवता, नदीची देवता म्हणजे असे विविध होते, त्या सगळ्यांची पूजा बंद केल्यामुळे पूजा जे करणारे कोण आहेत, जे पुरोहित किंवा ब्राह्मण असतील, त्यांचे काय आजीविका याच्यावरती परिणाम झाला. पूजा बंद झाल्याने मग त्यांनी काय केलं, शासक बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं मोठं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बृहद्रथ आहे. बृहद्रथाची हत्या करून पुष्यमित्र शुंग कोण होतो, गादीवरती येतो. विदेशी आक्रमणामध्ये बाबासाहेब सांगतात की विदेशी लोकांचं आक्रमण सुद्धा इथला धम्म नष्ट करण्यासाठी कारण ठरलेलं आहे. युनानी भारतात बौद्ध धर्माला मदत केली. युनानींनी म्हणजे आपण मिनॅंडर जो म्हणतो तो, गुप्त काळात मदत झाली, शकांच्याकडून मदत झाली, कनिष्कांच्याकडून मदत झाली. त्यांनी तक्षशिला येथे बौद्ध विश्वविद्यालय निर्माण केले. 4थी संगीती आयोजित केलेली आहे. महायान मार्गाचा आविष्कार यांच्या काळात झाला. नव्याने म्हणजे विदेशी आक्रमणामध्ये सर्वात जास्त त्रास मुसलमानांनी दिलेला आहे. मुसलमान प्रतिमा म्हणजे मूर्ती आणि प्रतीक यांचे विरोधक होते. त्यांनी मूर्त्या फोडल्या,
तोडल्या आणि भिक्खूंना मारले। त्यांनी नालंदा विश्वविद्यालय जाळले। या हल्ल्यातून वाचलेले काही भिक्खू नेपाळ, तिबेट, चीनमध्ये निघून गेले। तक्षशिलाच्या लायब्ररीत लाखो पुस्तकं होती ती जाळली। 6000 विद्यार्थी मारले, बौद्धांना मारले, काहींना मुसलमान बनवले, विहारे नष्ट केली। हिंदू लोक म्हणतात की मंदिराचे सुद्धा नुकसान झाले। बाबासाहेब म्हणतात त्यावर की जेवढे बौद्धांचे नुकसान झाले तेवढे हिंदूंचे नुकसान झाले नाही। हिंदूंची जीवितहानी झाली नाही, परंतु बौद्धांचे मात्र भिक्खू मारले गेले। हिंदूंचे पुरोहित गुरु जिवंत राहिले, परंतु बौद्धांचे जिवंत राहू शकले नाहीत। हे का राहू शकले नाहीत याचंही पुढे स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून पण काय म्हटलेलं आहे की जे आपण अगोदर इतिहासात पाहिलं ते आपण म्हटलेलं आहे की जे परदेशी आक्रमणकारी आले ते सुरुवातीचे आक्रमणकारी मात्र बौद्ध धर्मासाठी फायद्याचे ठरले, पण मुसलमान आक्रमणकारी मात्र बौद्ध धर्माच्या फायद्याचे ठरले नाहीत। कारण इथं ते आले आणि त्यांनी म्हणजे हिंदूंची जीवितहानी होऊ शकली नाही, ती मात्र ह्यांची झाली। का झाली तर भिक्खू ओळखू शकत होतोय, परंतु हिंदूंचा पुरोहित ओळखता येत नाही। तो कुटुंबात राहत होता आणि भिक्खू चिवरधारी होता आणि तो विहारात राहत होता। त्यामुळे सगळ्या भिक्खूंच्या कत्तली केल्या। त्याच्यातून जे वाचले ते इथे कुणीच थांबले नाहीत, ते सगळे तिबेट, चीन किंवा इतर देशामध्ये निघून गेले। भिक्खू निघून गेला म्हणजे धम्म संपला, कारण उपासकांना दीक्षा दिलेली नव्हती। अशा पद्धतीने बाबासाहेबांचं स्पष्टीकरण आहे। आता पुरातत्व इतिहासकारांचं काय स्पष्टीकरण आहे, कसा संपला? पुरातत्व खाते काय म्हणतंय? पुरातत्व इतिहासकार काय म्हणतात की या देशातला बौद्ध धम्म नष्ट झाला असं तुम्ही म्हणताय, तर असं नाही। या देशातला बौद्ध धम्मचा अंत झाला तर बौद्ध धम्माचा अंत झालेला नाही। म्हणजे या देशातल्या बौद्ध धम्माचा ऱ्हास झालाय का? नाही झाला। या देशातला बौद्ध धम्म संपलाय का? नाही संपला। या देशातला बौद्ध धम्म नष्ट झालाय का? नाही झाला। आपण अगोदरचे सगळे म्हणतात की या देशातला बौद्ध धम्म संपलेला आहे, पण पुरातत्व खातं मात्र असं म्हणत नाही। किंवा पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल काय म्हणतात की बौद्ध धम्म नष्ट झालेला नाही, बौद्ध धम्माचा अंत झालेला नाही आणि बौद्ध धम्माचा ऱ्हास झालेला नाही। तर काय झालेलं आहे? तर यांचं असं म्हणणं आहे की बौद्ध धम्म आहे, बौद्ध धम्माचं रूपांतर झालेलं आहे। बौद्ध धम्माचं रूपांतर झालेलं आहे, कारण भिक्खू निघून गेले, फक्त भिक्खू निघून गेले ना, म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार संपला। परंतु इथं भिक्खू निघून गेल्यानंतर इथं ते बौद्ध धम्माची विहारं होती, बौद्ध धम्माचं साहित्य होतं, बौद्ध धम्माची संस्कृती होती, बौद्ध धम्माचे प्रतीक होते, ते तर सगळं होतच ना। फक्त प्रचार सुरू केला की बौद्ध धम्म जिवंत आहे, त्यामुळे बौद्ध धम्म संपला नाही। पुरातत्व इतिहासकार राजीव पटेल म्हणतात की बौद्ध धम्माचं रूपांतर झालं। कसं रूपांतर झालं तर 8 ते 12 हा संक्रमणाचा कालखंड होता। 400 वर्षात हे सगळं आलं, हे मारले किंवा हे सगळं झालं, भिक्खू सगळे निघून गेले। मग 12व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत ही जी 800, 900 किंवा 1000 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये बौद्ध धम्माचं नेमकं काय झालेलं आहे? बौद्ध धम्माची प्रतीके होती, प्रतिमा होतं, साहित्य होतं, संस्कृती होती, तत्वज्ञान होतं। इथं लेणी तशीच आहे, स्तंभ तशीच आहेत, गुहा तशाच आहेत। मग या 800 वर्षात नेमकं काय घडलं? या सगळ्या बौद्ध धम्माचं काय घडलं? सर्व कोणाच्या ताब्यात होतं आणि त्याचं काय झालं? अस्पृश्यता कशी निर्माण झाली? त्यामुळे जे प्रचारक फक्त गेले, बाकीचं सगळं या देशामध्येच राहिलेलं आहे। बुद्ध विहाराचं रूपांतर कशामध्ये झालं? मंदिरामध्ये झालं। बुद्ध मूर्तीचं रूपांतर कशामध्ये झालं? तर बुद्ध मूर्ती आपण म्हटलं तर बुद्ध विहाराचं मंदिरामध्ये, आणि त्या बुद्ध विहारामध्ये जी बुद्ध मूर्ती आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? देवी देवतामध्ये झालं। बौद्ध साहित्यामध्ये घालमेल झाली, बुद्धाचं काय झालं? दैवतीकरण झालं। सम्यक संस्कृतीचं रूपांतर ब्राह्मण संस्कृतीमध्ये होतं। सुकिती म्हणजे सिद्धार्थ हे नाव मूळ पालीमध्ये नाही, तथागतांचं नाव सिद्धार्थ हे नाही, तथागतांचं पाली भाषेमधलं नाव सुकिती आहे। सुकिती हे तथागतांचं पाली भाषेतलं मूळ नाव आहे, ते हे नंतर बदललं गेलेलं आहे। नंतर यशोधरेचं नाव भद्दाकच्छना असं यशोधरेचं नाव आहे, हे नंतर ते बदललं गेलेलं आहे आणि यशोधरा असं नाव ठेवलेलं आहे। अशोकाचं नाव अशोक असं नाही आहे, अशोकाचं नाव अशोक समयीचा असं आहे, ते यांनी काय केलेलं आहे? अशोक असं नाव केलेलं आहे। त्यामुळे
महायानाने त्रिपिटकावरचे 9 ग्रंथ बनवलेले आहेत. त्यामुळे तंत्रमंत्र वज्रयानाचा निर्माण झाला. त्यामुळे जे होतं त्याचं रूपांतर, आता आपण म्हटलं ना ही लेणी, याला पांडव लेणी म्हणतात, हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलं की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे ते बुद्ध मंदिर होतं, हे मी स्वतः सिद्ध करून दाखवू शकतो असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच म्हटलेलं आहे. त्यामुळे पुरातत्व इतिहासकार काय म्हणतात की इथं जो बौद्ध धर्म होता मग त्याचं 800 वर्षामध्ये काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. त्यामुळे मग बौद्ध धर्माचा आता आपण शेवटचा मुद्दा 1-2 मिनिटांमध्ये संपवू की सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर याचा परिणाम काय होतो रासाच्या दृष्टिकोनातून. तर सामाजिक, आपण इथं क्रांती झाली, इथं बुद्धाने मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केली. या देशाचा खरा इतिहास म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ बाबासाहेबांचा आहे, या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर या देशाचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बौद्ध इतिहासच वाचावा लागेल, दुसरीकडे कुठेही तुम्हाला मिळणार नाही. कारण बौद्ध आणि ब्राह्मण हा संघर्ष या देशामधला कायमस्वरूपी आहे. इथं मनुस्मृती निर्माण झाली, चातुर्वर्ण्य निर्माण झाली आणि ब्राह्मणेतर चळवळीचा नायक जो तथागत बुद्ध होता याला बदनाम करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झालेले आहे, देवदेवता निर्माण करण्यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे बुद्धाला विष्णूचा अवतार बनवण्यात आलेला आहे. मुसलमानांच्या शक्तिशाली म्हणजे आज जिथं जिथं मुसलमानांचे मोठमोठे एरिया आहेत, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये, तिथं काय म्हटलेलं आहे की तिथं अगोदर मोठमोठी बौद्ध केंद्र ही होती. मग बौद्ध इस्लामकडे वळण्याचं कारण काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्मीय लोक इस्लामकडे वळाले कारण ब्राह्मणवादाच्या छळाला कंटाळून त्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे. या देशामध्ये अत्याचार करणारा पहिला राजा मिहिरकुल होऊन गेला आणि दुसरा राजा शशांक होऊन गेला. आपण म्हटलं शशांकनी ज्याने हर्षवर्धनचा मोठा भाव याला सुद्धा मारलं होतं, तसं हा म्हणजे बौद्ध धर्मियांचा मध्ये अत्याचार करणारा होता. 7व्या शतकापासून बौद्ध धर्माच्या छळाला सुरुवात झाली होती. आता बौद्ध धर्माचं पतन होण्यासाठी पण काय म्हटले कारण सांगितलंय, एकाच वर्णावर देशरक्षणाची संपूर्ण जबाबदारी होती. म्हणजे आपल्या देशात चातुर्वर्ण्यावर फक्त क्षत्रियांनीच लढायचं, बाकीच्यांनी कोणी लढायचं नाही. मुस्लिम आक्रमणकारांनी बौद्ध विश्वविद्यालय लुटली व मठ व जमीन दोस्त केले, हे एक आपल्या नाशाचं कारण आहे. मुसलमान इतिहासकारांनी सुद्धा त्यांच्या इतिहासामध्ये लिहून ठेवलेलं आहे की मुस्लिम आक्रमणांनी बौद्ध धर्मातल्या लोकांना कशा पद्धतीने मारलं गेलेलं आहे. मुस्लिमांनी बौद्ध धर्माचा विनाश केला आहे. भिक्षू मारले व राहिलेले पळून गेले. त्यामुळे बौद्ध धर्म जिवंत ठेवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. पतनाच्या वेळची परिस्थिती काय होती, पंजाबमध्ये बौद्ध राजाच्या जागी ब्राह्मण राजा आला. पंजाबवर मुस्लिम आक्रमणाला सुरुवात झाली तेव्हा ब्राह्मण मतावलंबी राजे पंजाबमध्ये होते. मध्य भारतामध्ये सगळी संस्थानं निर्माण झाली होती, ही संस्थानं सुद्धा ब्राह्मण मतावलंबी होती. पश्चिम बंगालमध्ये पाल बौद्ध व पूर्वमध्ये सेन रूढीवादी राजे होते. नर्मदेच्या दक्षिणेला 4 राज्य होती, चोल, यादव, सिलहरा व त्रिकलिंग. 12व्या शतकामध्ये देवगिरी, यादव, वरंगळ, काकतीय, मदुरा, पांडे, त्रावणकोर ही राज्य सुद्धा ब्राह्मण राज्य त्या कालखंडामध्ये होती. मुस्लिम आक्रमणाचा जो काळ म्हणजे 300 वर्षाचा आहे, 1000 ते 1296 पर्यंत, या मुस्लिम आक्रमणाच्या काळामध्ये भारतामध्ये जेवढी राज्य होती ती ब्राह्मण मतावलंबी राज्य होती असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. शेवटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे की मुस्लिम आक्रमणाच्या काळामध्ये बौद्ध धर्म संपला परंतु हिंदू धर्म संपला नाही. दोघांच्यावरही त्यांनी हल्ले केलेले होते. पण बौद्ध धर्म का संपला नाही, तर मुस्लिम आक्रमणातून भिक्षू विहारात राहत होते आणि ब्राह्मण पुरोहित घरी कुटुंबामध्ये राहत होते. त्यामुळे भिक्षूला ओळखणं सोपं होतं पण पुरोहिताला ओळखणं अवघड होतं. हिंदू धर्मगुरू कुटुंबात राहत होते आणि भिक्षू विहारात राहत होते. प्रत्येक ब्राह्मण कुटुंबातच राहून वेदाचा अभ्यास करत होता, पण भिक्षूला मात्र आपल्या तत्वज्ञानाचा अभ्यास हा विहारात राहूनच करावा लागत होता. ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. प्रत्येक ब्राह्मण पुरोहित होऊ शकतो, म्हणजे ब्राह्मणाला कुठेही दीक्षा वगैरे घ्यायला जाण्याची गरज नाही, पण भिक्खूला दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध धर्माचं काम करता येऊ शकत नव्हतं. त्यामुळे बौद्ध धर्मात दीक्षा घ्यावी लागते. बौद्ध भिक्षूंची कत्तल केल्यामुळे अनुयायांच्यासाठी मार्गदर्शक कोणीही उरलं नाही. त्यामुळे भिक्षू जन्मता भिक्षू होऊ शकत नाही, त्याला दीक्षा घ्यावी लागते, शिक्षण घ्यावं लागतं आणि त्याला 5-10-20 वर्ष पूर्णपणे रामनेर किंवा ह्या सगळ्या पायऱ्या
पूर्ण कराव्या लागतात, त्यावेळेसच तो भिक्षू होतो. पण ब्राह्मण पुरोहिताला असं काहीही करावं लागत नाही. त्यामुळे भिक्षू नष्ट झाल्यामुळे धर्म नष्ट या देशामधला झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्या देशामधल्या बौद्ध धर्माचा उदय झाला आणि बौद्ध धर्माचा अस्त सुद्धा झाला. याचा सारांश असा की तथागत भगवान गौतम बुद्धापासून म्हणजे त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यापासून ते शेवटच्या 8व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माला राजाश्रय मिळतो. 8व्या शतकाच्या नंतर उतरती काळा लागते आणि उतरती काळा 8व्या शतकाच्या नंतर लागते कारण देशामध्ये प्रत्येक प्रांतवाईज संस्थानिक आणि राजे राजपूत निर्माण होतात आणि हे सगळे राजकीय अस्थिरता असते. त्यामुळे फॉरेनचे जे बाहेरचे आक्रमणकारी मोगल येतात आणि मोगलांच्या माध्यमातून इकडे हल्ले होतात आणि हल्ले झाल्यामुळे त्यांनी बौद्ध मठ सुद्धा नष्ट केलेले आहेत. त्यामुळे ब्राह्मणशाही आणि मुस्लिमानांच्या आक्रमककारी तलवारी याच्यामुळे आपल्याला दिसतं की या देशातल्या बौद्ध धर्माचा अंत झालेला किंवा ऱ्हास झालेला आहे. पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आपण काय म्हणतो, बौद्ध धर्म नष्ट झाला म्हणजे इथले फक्त प्रचारक बाहेर गेले, पण बौद्ध धर्माचे प्रतीक होती, विहार होती, मठ होते, संस्कृती होती, स्तंभ होते, लेणे होते, गुहा होत्या, जे सगळं इथंच होतं ते मात्र ज्यांच्या ताब्यात गेलं त्यांनी त्याच्याकडे ठेवून त्यांना जसा पाहिजे होता तसा फायदा केला. जे बौद्धांचं साहित्य होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घालमेल झालेल्या दिसतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्रिपिटकामध्ये सुद्धा अनेक काल्पनिक गोष्टी येतात. बाबासाहेब सांगतात की 3 प्रसंग हे काय मूळ बौद्ध धर्मातले असू शकतात का. त्यामुळे अशा पद्धतीने बौद्ध धर्माचा उदय, विकास आणि अंत झालेला आपण पाहिलेला आहे. हा एपिसोड आपल्याला पाहणं अतिशय आवश्यक होतं. कदाचित तुम्हाला वाचून दाखवल्यामुळे थोडंसं बोर झालं असेल, परंतु हे ऐतिहासिक वास्तवता किंवा फॅक्ट आहेत असंच बोलून ते सांगणं बरोबर नाही, कारण पुराव्यानिशी बोलण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण हे सांगितलेलं आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बौद्ध धर्म या देशामध्ये कानाकोपऱ्यात घराघरापर्यंत पोहोचलेला होता. तो बौद्ध धर्म कशा पद्धतीने नष्ट झाला, म्हणजे बौद्ध म्हणून जर मी असेन तर माझ्या देशात बौद्ध धर्म उदयास कसा आला होता, नष्ट कसा झालाय आणि माझ्या बापाने आता मला तो परत पुनरुज्जीवित करून दिलेला आहे. तो आता जगताना मला माझा पूर्व इतिहास सुद्धा माहिती असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा विषय मी तुमच्या समोर ठेवला. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती उद्या 10 ते 11 वाजेपर्यंत हा पुन्हा ज्यांना पाहायचा आहे त्या सर्वांनी पाहावा. आणि पाहण्यापूर्वी सुरुवात करतानाच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला हे परत असेच लेक्चर्स करण्यासाठी उत्तेजित करावे. आपण सर्वांनी शांत चित्ताने सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.